आजच्या पूजेचा सन्मान असलेले श्री नारायण गोपटे आणि सौ अनघा गोपटे यांच्या हस्ते हे ग्रंथपूजन होत आहे. श्रीमंगलमूर्ति मोरया भगवती श्री जगदम्बा माता की जय. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. राजाधिराज प्रभु रामचंद्र भगवान की जय. भगवती श्री सीता माता की जय. पवन सुत हनुमान की जय. भगवान श्री गोपाल कृष्ण महाराज की जय. श्री अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज प्रभु रामचंद्र भगवान की जय. श्री गोंदवलेकर महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ. हरि ओम नमो भगवते वासुदेवाय. बोलिए हरि ओम नमो भगवते. हरि ओम नमो भगवते वासुदेवाय. हरि ओम नमो भगवते वासुदेवाय. हरि ओम नमो भगवते वासुदेवाय.
हरि ओम नमो भगवते वासुदेवाय हरि ओम नमो भगवते वासुदेवाय हरि ओम नमो हरि ओम नमो भगवते वासुदेवाय भगवान श्री गोपाल कृष्ण महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा। नमो शारदा मूळ चत्वारि वाचा गमो पंथानंतया राघवाचा। शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे। कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्। जन्माद्यस्य यतोऽन्वयादितरतश्चार्थेष्वभिज्ञस्वराट् तेने ब्रह्महृदाय आदिकवये मुह्यन्ति यत्सूरयः। तेजो वारिमृदां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा। धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि। यं प्रव्रजन्तमनुपेतमपेतकृत्यं द्वैपायनो विरहकातर आजुहाव। पुत्रेति तन्मयतया तरवोऽभिनेदुः तं सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि। वंशी विभूषितकरान्नवनीरदाभात् पीताम्बरादरुणबिम्बफलाधरोष्ठात्। पूर्णेन्दुसुन्दरमुखादरविन्दनेत्रात् कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने। सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नुमः। अनेन प्रीयतां देवो भगवान् जानकीपतिः श्रीरामचन्द्रः पूर्वेषाम् अस्माकं कुलदैवतं। श्रोता वक्ता श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते। ओम नमो भगवते वासुदेवाय। श्री स्वामी समर्थांचं नाव ज्या वास्तूला प्राप्त आहे अशा या स्वामी समर्थ मंगल कार्यालयामध्ये श्रीमद भागवतासारखा एक महान ग्रंथ आपल्या कानावर पडावा या अतिशय परिशुद्ध हेतून इथं जमलेले सर्व भाविक अधिकारी श्रोते सर्वांच्या हृदयस्थ परमात्म्याला मनापासून नमस्कार करतो। भगवत कृपेसाठी आपल्या वर्तनामध्ये नेहमी दुरुस्ती करणारे आणि जास्तीत जास्त आपलं वर्तन भगवंताला प्रिय असणारं असावं असा प्रयत्न करणारे जे धर्मनिष्ठ सज्जन बसले असतील त्यांच्या चरणांना वेगळा नमस्कार करतो। अधिकारी, साधक, तत्वचिंतक, श्रेष्ठाचे कला उपासक, वैदिक, याज्ञिक, समाजातल्या विविध क्षेत्रातले मान्यवर इथे बसलेले आहेत, सर्वांबद्दल आदर व्यक्त करतो। विशेष उपस्थिती या मूळ ग्रंथाची संहिता वाचायला बसलेले दोन्ही गुरुजी, वेदमूर्ती श्री भाटवडेकर गुरुजी, वेदमूर्ती श्री पित्रे गुरुजी यांना अभिवादन करतो। सगळं याज्ञिक चालवणारे श्री प्रकाश करंदीकर गुरुजी, श्री वेदमूर्ती उदय गुरुजी सगळ्यांबद्दल आदरभाव व्यक्त करतो। श्री सोमण सरांना नमस्कार करतो। सर्वच मान्यवरांबद्दल आदर व्यक्त करतो। सगळ्यांची नावही मला माहिती नाही आहेत, पण आपण समजून घ्या आणि कथेला आरंभ करतो।
श्रोते हो, ज्याला आपलं जीवन क्रमाक्रमाने उन्नत स्तरावर न्यायचं आहे, त्यानं बाहेरच्या अनुकूलतेचा विचार करावाच, पण त्याही पेक्षा अंतःकरणाच्या अनुकूलतेचा विचार करावा. ज्याचं चित्त प्रसन्न होतं त्याला बाहेरची प्रतिकूलता सुद्धा फार परिणामकारक ठरत नाही. चित्ते प्रसन्ने भुवनम प्रसन्नम. आणि चित्ताच्याही आतमध्ये असणारा जो आत्मा आहे, म्हणजे आपल्या जिवंतपणाचं कारण, विश्वाला जिवंत ठेवणारा, या देहातून चैतन्य प्रकट होतंय, यामध्ये देहाची काही जबाबदारी नाही आहे. फक्त प्रारब्ध म्हणून तो देह आहे. त्या चैतन्याचा गुण आहे की जिवंतपणाची जाणीव देणं. म्हणून त्या चित्ताच्या बुद्धीच्या आतमध्ये असणारा जो परमात्मा आहे, त्याची आणि आपली सुस्पष्ट एकदा ओळख झाली. म्हणजे पहिल्यांदा ओळख अशी होते ती की तो माझा आहे, तो कृपा करतोय म्हणून मी आता सगळे उपभोग भोगतोय ना. नंतर अशी ओळख होते, म्हणजे हळूहळू आपण त्याला शरण जायला लागतो, मी त्याचा आहे, तो माझा आहे. ही पहिली परमार्थातली पहिली पायरी जर कुठली असेल तर तो माझा आहे. नंतर मी त्याचा आहे, म्हणजे यात मी कमी झालो तो महान झाला. आणि तिसरी म्हणजे जिथपर्यंत आपल्याला जायचंय ते तत्व आणि मी एकच आहे. सगळे संत या स्तरावरती आहेत, म्हणून त्यांना आपण नमस्कार करायला जातो. त्यांची भौतिक परिस्थिती कदाचित आपल्यापेक्षा वाईटही असू शकते, पण तरी त्यांना नमस्कार करतो आपण. बाह्य परिस्थितीवरती, प्रपंचाच्या अनुकूलतेवरती परमार्थाचा अधिकार मोजायची सवय माणसाने सोडून द्यावी. कारण आपल्या घरामध्ये सोफा कम बेड आहे, फ्रीज आहे, वॉशिंग मशीन आहे, चांगल्या प्रकारची वाहनं आहेत आपल्याकडे. तुकोबांकडे होतं का यातलं काही? पण तरी आपण तुकोबांच्या दर्शनाला जातो की नाही? गोंदवलेकर महाराजांच्या जीवनामध्ये दुःखच दुःख, पण तरी आज महाराजांच्या दर्शनाला आपण जातो की नाही? मग काय त्यांच्याजवळ होतं आणि आपल्याजवळ नाही आहे? आपल्याजवळ जे आहे तरीही आपण समाधानी नाही आहोत. ते सगळं बाह्यांग आहे, आणि त्यांच्याजवळ यातला असो नाही तर नसो. तुकोबा म्हणाले, अन्न आच्छादन प्रारब्ध आधीन. म्हणून ही ओळख व्हावी असं वाटायलाही खूप पुण्य लागतं. परमार्थ म्हणून किंवा भक्ती म्हणून किंवा देवदेव म्हणून पुष्कळ लोक यात गर्दीत असतात, पण प्रामाणिकपणाने खरा परमार्थ, सच्चा परमार्थ करावा, आणि त्याकरता माझ्या संकल्पना स्वच्छ करून घ्याव्यात आणि योग्य तेच उपासन करावं. नको त्यात वेळ घालवू नये. चुकीच्या कन्सेप्ट फेकून द्याव्यात. जळमटं जशी काढून टाकतो आपण घरातली, तसं सगळं चुकीचं काढून टाकावं आणि करेक्ट जसं जे आहे ते मला समजत जावं. आणि केवळ बुद्धीच्या पातळीवर समजत जावं नव्हे, ते अनुभवाच्या पातळीवर येत जावं. यासाठी सातत्यानं हे ग्रंथ वाचावेत, ऐकावेत, अशी आपल्या पूर्वजांनी पद्धती घालून ठेवली. याकरता आपल्याकडे कीर्तन महोत्सव असतात, गावोगावी अनेक उत्सव आहेत ना. त्यात सकाळपासून संध्याकाळपर्यंत अनेक गोष्टींची सोय असते. आपण सकाळी काही लघुरुद्र करतो किंवा महाविष्णू करतो, म्हणजे आपली डिवाइन पॉवर डेव्हलप व्हावी, दैवी शक्ती आपली विकसित व्हावी, आपल्याला ते आशीर्वाद असावेत. यज्ञयाग करतो म्हणजे आपल्या अदृष्टातलं काय असेल ते जळून जावं आणि आपल्या पिढ्यानपिढ्या कृपा असावी. अन्नदान करतो, अनेक प्रकारची पातकं नाहीस करणारा अन्नदान आहे. आणि त्याबरोबर नेमका परमार्थ कसा करावा याच्याकरता प्रवचन कीर्तन आहे. सगळं आपल्या उत्सवात ठेवलंय बघा. बाह्यांग नुसतं टोपणं सांभाळायची नाहीये, त्यातला मसालाही सांभाळायचा, त्यातला मुद्दाही महत्वाचा सांभाळायचा आहे. हे मला बोलायचंय. पहिल्या 5-10 मिनिटांमध्ये खूप माणसं फ्रेश असतात प्रवचनाला आल्या आल्या थोडा वेळ, म्हणून मी हे महत्वाचं बोलतोय प्रस्तावना वजा. नंतर हळूहळू कुंभकर्णाची पत्नी एकदा यायला लागली की तेवढं ते म्हणजे सगळ्यांचं असं होतं असं नाही, पण एखाद्याचं होतं. पण सुरुवातीला फ्रेश असतो माणूस,
म्हणून हे इम्बाईब होणं, मुरणं म्हणतात ना, हे महत्वाचे विचार मी आपल्यासमोर ठेवतो. हे आपल्यामध्ये आहेतच, मी काही नवीन सांगत नाहीये, फक्त रिकलेक्ट करतोय मी. रिकॉल म्हणतात तसं मोबाईल रिफ्रेश नावाचं एक बटन असतं, रिफ्रेश, कॉम्प्युटर रिफ्रेश, तसं रिफ्रेशमेंट असो. प्रसंग आपल्या डोळ्यासमोर आहे. श्री क्षेत्र शुकताल या ठिकाणी भगवान श्री शुकदेव राजा परीक्षितीला प्रगल्भ असा चिंतन व्यवस्थेचा मार्ग सांगतायत आणि तो म्हणजे श्रीमद भागवत धर्म सांगतायत. परीक्षितीने अनेक प्रश्न विचारलेत, त्यांना 17 प्रश्न विचारलेले आहेत. मी प्रश्न पटापट सांगतो, ते उत्तरे एकदम 17 ओळीने दिली नाहीये, ती शोधावी लागतील आपल्याला. मला आता हे उत्तर इथं दिलं हेही सांगायला वेळ नाहीये, पण प्रश्न ऐकून घ्या. म्हणजे परीक्षितीची योग्यता काय होती, काय असेल तो राजा, राज्य व्यवस्था चालवत असताना किती बिझी माइंड असेल तो, तरीही त्याच्या डोक्यामध्ये हे प्रश्न आले. याचा अर्थ तो आपल्या कार्यक्षमतेला योग्य न्याय देऊ शकत होता. आज माणूस प्रपंच करूनच एवढा थकतोय की परमार्थातली शंका राहिली बाजूला, लगेच झोप येते त्याला. पूर्ण कार्यक्षमता वापरणं जे असतं ना, आपल्याजवळ इफिशियन्सी, कार्यक्षमता अफाट दिलेली आहे आपल्या बुद्धीला, आपल्या शरीराला, आपल्या मनाला. ती परफेक्ट वापरावी. नको तिथे एनर्जी कन्झम्पशन म्हणतो आपण, ते नाही होऊ द्यायचं. नाही, इथे हा विचार नाही करणार आहे मी. आजच महाराजांचं प्रवचन आहे की निंदेत आपण इतकी एनर्जी कंझ्युम करतो म्हणाले, इतकी खर्च करतो. परनिंदा, आजचंच प्रवचन वाचलं असेल आपण, रोज महाराजांचं प्रवचन येत असेलच मोबाईलला, वाचावं. म्हणजे वाचत असालच आपण, वाचत नसाल तर वाचा, म्हणजे लगेच आपण महाराजांशी कनेक्ट होतो. ते म्हणले परनिंदा आवडता कामा नाही. तिखट हे तिखट लागलं पाहिजे. म्हणजे साप जर चावला असेल तर तिखट तिखट लागत नाही, साखर गोड लागत नाही, असं होतं. साखर गोड का लागत नाही, विषाचा परिणाम नाही का. तोंड कडू होतं बघा काही लोकांचं, काही सुद्धा गोड, त्यांना काही वाडा ते कडू कडू कडू. कारलं कडू आहे कळतंय हो, मिरची तिखट आहे कळतंय हो, पण सगळंच कडू का. या विषयाचा पडीपाडू असा आहे, म्हणाले गोड परमात्मा लागे कडू, आणि कडू विषय तो गोडू जीवा लागे. म्हणजे आपला आरोग्य बिघडलं की जी चव लागायला पाहिजे ती आपल्याला लागत नाही. महाराज म्हणाले तिखट हे तिखट लागलं, काय हो तिखट मिरची आहे, नको मला नका वाढू. तसं परनिंदा अशी मिरची सारखी तिखट लागायला लागली की समजा की आपण परमार्थात पुढे जायला लागलो. नको आहे. म्हणजे आपली एनर्जी वेस्ट कुठं होती हे मला बोलायचं. नको त्यांचा विचार. मित्राचा विचार ज्यापेक्षा जास्त करतो ना, त्यापेक्षा शत्रूचाच विचार जास्त करतो. राजा काय विचारतोय ऐका, एक एक प्रश्न. पहिला प्रश्न, महाराज हे विश्व निर्माण कसं झालं. त्रिगुण आणि पंचमहाभूत काल परवा आपण थोडा थोडा विषय पाहिला, पण हे पंचमहाभूतांचे जे गठ्ठे आहेत ते चलित कसे झाले. पृथ्वी गोल का फिरतीये, आकाशात फिरतंय ना सगळं. हे असं काही टेकवलेलं काहीच नाहीये, म्हणजे बेस काहीच नाहीये, असं सगळंच फिरतंय. म्हणजे पृथ्वी गोल फिरतीये. स्वतः भोवती ती 24,800 किलोमीटर पर आवर एवढ्या वेगाने फिरते, असं आपण शिकलो फिजिक्स मध्ये. आणि 66,000 एवढ्या यांनी ती सूर्याच्या भोवती फिरतीये. एक एक अंश पुढे जाते आणि 360 अंश थोडी तिरकी असल्यामुळं 360 पेक्षा कमी जास्त होतं, म्हणून अधिक महिना येतो. अधिक महिना हे जावयाला भत्ता देण्याकरता नाहीये. अधिक महिना ही पंचांगाची व्यवस्था आहे. किंवा 365 इंग्रजी याच्याप्रमाणे 365 दिवस येतात, म्हणजे ते ऍडजस्ट केलंय. आता सूर्यही फिरतोय. आपल्या मनानं सूर्य स्थिर आहे, पण सूर्यमाला अख्खी फिरतीये अशी त्या ध्रुवाभोवती. आणि हे असं सगळं फिरतंय. याला चैतन्य कोण देतो. बरं ते फिरतंय पण ते स्थिर फिरतंय, ठीक आहे. तुम्हाला मला जिवंत कोण करतो. म्हणजे आत्ता माझा असा हात हलतोय किंवा मी बोलतोय, आपण ऐकता आहात, आपल्या कानातून हे विचार आतमध्ये जात आहे, त्याचा आपण काही विचार करताय.
असे ॲक्शन रिॲक्शन चालू आहे ना. किंवा तुळशीचं रोप लावलेलं आहे, ते तुळशीचं रोप जिवंत आहे, हळूहळू हळूहळू हळू ते त्याला मंजिरी यायला लागतात. याप्रमाणे जग चाललंय. तो विचारतो की चैतन्य देहाला कसं हलवतं, कशा पद्धतीनं तो म्हणजे ॲक्शन काय होते, काय प्रश्न आहे त्याचा. जडाला चैतन्यामध्ये बदलणारा कोण आहे. काल मी आपल्यासमोर बोललो होतो की ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिक अशा 2 प्रकारच्या सृष्टी सांगितल्यात आजच्या वैज्ञानिकांनी. ऑर्गॅनिक म्हणजे नैसर्गिक, म्हणजे आत्ता बोललो असं तुळस म्हणा, सगळ्या वनस्पती, माणसं वगैरे. आणि इनऑर्गॅनिक म्हणजे धातू, दगड बिगड असे. हा बदल कसा होतो. दुसरा प्रश्न त्याचा, सृष्टी उत्पन्न होण्यापूर्वी परमात्मा शुद्ध स्वरूपात उपलब्ध होता, नंतर शुद्ध त्रिगुणात आला. हे जे तुम्ही मला सांगितलं, मला हे जरा डिटेलमध्ये सांगा, मला ते नीट कळलं नाहीये की परमात्मा त्रिगुण होतो का त्याच्यातून त्रिगुण निर्माण होतात. आणि त्याच्यातून जर त्रिगुण निर्माण झाले म्हटलं तर त्यानं केले असं म्हणावं लागेल. केले असं म्हटल्यानंतर त्याच्याकडं कर्तव्य जातं, आणि कर्तव्य झाल्यानंतर त्याचं निर्गुणत्व भंगतं, निर्गुणत्व भंग पावतं, सगुणता येते तिथे. मग खरा परमात्मा सगुण आहे का निर्गुण आहे, कन्फ्युजन आहे आतमध्ये. तिसरा प्रश्न त्याने विचारला, विविध लोकांची उत्पत्ती होते असं मी ऐकलेलं आहे. आपण सकाळच्या वेळेला संध्या वगैरे करतो किंवा पूजेमध्ये आपण 7 व्याहृती म्हणतो बघा. भूः, भुवः, स्वः, महः, जनः, तपः आणि सत्यम. या 7 व्याहृती आहेत. 7 लोक आहेत हे. बरं, एका श्वासात म्हणायचे ते 7 लोक. म्हणजे मी त्याच्यापेक्षा मोठाही याची कल्पना करायची. आणि आतल वितल सुतल तलातल महितल रसातल अशी 7 पाताळ, अशा 14 भुवनांचं असं आपलं ब्रह्मांड आहे. या सगळ्याची जी रचना होते ती कशी होते. विराट नावाच्या परमात्म्याच्या रूपातनं ती होते असं मी ऐकलंय. थोडं थोडं त्यांनी ऐकलेलं होतं बरं का. एकदम तो कथेला जाऊन बसला आणि पेंगायला लागला असं नाहीये. हे सगळेजण आपले, मी थोडा विनोद करतोय पण लक्षात घ्याल, हे आपले सगळे पूर्वज थोडा थोडा परमार्थ नेहमी करत राहायचे. केव्हा तरी असं सिरियसली करायचे, तो प्रसंग झालाय तसा. ते रुटीनच होतं आपलं की दिवसभरात थोडा वेळ तरी तुम्ही हे केलं पाहिजे. आठवड्यात, महिन्यात, वर्षात तुम्ही हे मध्ये मध्ये ऐकलं पाहिजे. तुम्हाला तुम्ही सांगा, ब्रह्मदेव ब्रह्मलोकातच का राहतो आणि मनुष्य पृथ्वीवरच का राहतो. पुढचा प्रश्न त्याचा आहे 4था. महाकल्प आणि कल्प यातला फरक सांगा. म्हणजे सगळ्यात लहान काळ कुठला आहे आणि सगळ्यात मोठा काळ कुठला आहे. काळाची व्याख्या मला समजावून सांगा. काळ कशाला म्हणतात, टाइम कशाला म्हणतात. पुढचा 5वा प्रश्न आहे, 6वा प्रश्न आहे. आता बोललो हे 5, 4 आणि 5. महाकल्प कुठला, कल्प कुठला, आणि 5वा प्रश्न काळाबद्दलचा. याचं उत्तर 3ऱ्या स्कंधात आलंय बरं. कदाचित मी देईन ते, मला माहिती नाहीये की सगळ्यात छोटा काळ कुठला. आणि मला खूप खूप वाचताना असं वाटतं, रे आईन्स्टाईननी आत्ता जे सांगितलंय ते 5000 वर्षापूर्वी शुकदेवांनी सांगितलंय, आणि ते व्यासाने त्याच्याही पूर्वी सांगितलं, आणि त्याच्याही पूर्वी लाखो वर्ष वेदात आले. अभ्यास करायला लागल्यानंतर इतका आपल्यालाच आनंद होतो की अरे काय असतील आपले पूर्वज. हे परमाणु काळ सांगितलाय आणि सगळ्यात महाकल्पाचा काळ सांगितलाय. 3ऱ्या स्कंधामध्ये विदुरांच्या मुखात आलेले श्लोक आहेत हे. विदुर आणि मैत्रेय संवादात, मैत्रेयांच्या आणि विदुरांच्या संवादात आलेले श्लोक आहेत. आजचं जे आपण आईन्स्टाईन वाचतो ना की स्पेस अँड टाइम कॉन्टिन्युअम, या गोष्टी करता आईन्स्टाईननी आपलं अख्खं लाईफ, अख्खं जीवन खर्च केलं. हे हजारो वर्षापूर्वी आपल्या लोकांनी सांगितलंय. हो, फक्त आपण कधी त्याचा पेटंट मागितला नाही. असो. 6वा प्रश्न. वाईट कर्मानं नरकाची प्राप्ती, चांगल्या कर्मानं स्वर्गाची प्राप्ती
असं मी ऐकलंय, पण त्यांची नेमकी प्रक्रिया मला समजावून सांगा. हे 5व्या स्कंदात शेवटी आलंय. 7वा प्रश्न, विविध स्थानी जीवांची जीवोत्पत्ती कशी होते. आता आपल्याला कळतंय पृथ्वीवरती जीव आहेत, पण असं काही नाही, सूर्यामध्ये पण जीव आहेत. पण कृष्णाने जेव्हा मला उपदेश केला, भगवान गोपाल कृष्णाने मला उपदेश केला विदुरजी, तेव्हा मैत्रेय नावाचे ऋषी माझ्या बरोबर होते. मैत्रेय. आणि त्या मैत्रेय ऋषींकडे बघून कृष्ण म्हणाले की मैत्रेय ऋषी तुम्हाला विदुर भेटणार आहेत. मी जे उद्धवाला आणि तुम्हाला सांगतोय ते सगळं विदुरांना सांगा बरं. हे विदुरांनी ऐकलं आणि त्यांचे नेत्र बाणावले. कृष्णाने देह ठेवण्यापूर्वी माझी आठवण काढली आणि मला उपदेश देऊन ठेवलाय. मैत्रेय कुठे भेटतील. उद्धवानी सांगितलं अमक्या अमक्या ठिकाणी जा. आणि इथून उद्धव बद्रीनाथला निघून गेले आणि मैत्रेय ऋषींच्या शोधामध्ये निघाले विदुर. आणि समोर बसून जो संवाद आहे ते 2-3 स्कंद तोच संवाद आहे. अप्रतिम आहे बरं. आपल्याला कंटाळा येईल म्हणून, नाहीतर विश्वनिर्मितीच्या प्रक्रियेबद्दल सगळ्यात लहान काळ आणि मोठा काळ श्लोक फक्त सांगतो, अर्थ सांगत बसत नाही. बाकी गोष्टीच आहेत. आता इतका सुंदर संवाद आहे. त्या संवादामध्ये त्यांनी सांगितलं की सगळ्यात लहान, मूळ भागवतातला श्लोक ऐका, सगळ्यात लहान काळ कुठला आहे. आपण ऐकलेलं असतं बऱ्याचदा. हे मैत्रेय बोलतायत, कृष्णाने सांगितलेलं आहे बरं. चरमस सद्विशेषाणाम अनेको असंयुत सदा परमाणुस्स विज्ञयो नृणाम ऐक्य भ्रमो यतः सतएव पदार्थस्य स्वरूपावस्थितस्य यत् कैवल्यम परम महान अविशेषो निरंतरः एवं कालोप्य निमित्त सौक्ष्मे स्थौल्ये च सत्तम संस्थान भुक्त्या भगवान अव्यक्तो व्यक्तभुक् विभु सकालः परमाणुर्वै यो भुंक्ते परमाणुताम सतो विशेष भुग्यस्तु सकालः परमो महान. सगळ्यात लहान काळ आपल्याला कुठला माहिती आहे. सेकंद. बरोबर आहे. आता ते सांगतात, आत्ताच्या भाषेत बोलतो, एका सेकंदाचे 1 अब्ज तुकडे करा. सेकंदाचे अब्ज तुकडे करा. त्यातला 1 तुकडा घ्या. सेकंदाचे 1 अब्ज तुकडे, 1000 नव्हे, लाख नव्हे, अब्ज. त्यातला 1 तुकडा घ्या. तो सुद्धा अंदाज येण्याकरता सांगतोय, त्याच्यापेक्षा लहान असेल. तेवढ्या वेळामध्ये सगळंच्या सगळं मॅटर जे आहे ना, हे स्फोट चालू आहेत. आजचं फिजिक्स सांगतो मी तुम्हाला. स्फोट चालू आहेत, सतत स्फोट चालू आहे. स्फोट होतो म्हणजे आपण आकाशामध्ये दिवाळीमध्ये पाहतो ना, आकाशात असं जातं आणि एकदम असं बॉम्ब आकाशात जाऊन फुटतात बघा. असा स्फोट प्रत्येक ठिकाणी चालू आहे. प्रत्येक मॅटर, प्रत्येक आकार शक्तीमध्ये बदलतोय स्फोट होऊन आणि परत मॅटर होतोय. किती वेळात? त्याला म्हणायचं अणुकाळ, परमाणुकाळ. सेकंदाचे अब्ज तुकडे कल्पना करा. आणि हा सगळ्यात कमीत कमी वेळ आहे. आणि सगळ्यात मोठा वेळ त्यांनी सांगितला महाकल्प. मी या तपशिलात जात नाही, नाहीतर असं खोल पाण्यात गेल्यासारखं होईल. किती अजून किती खोल आहे, अजून किती खोल आहे असं होत जातं. तळ बघायला जातात ना लोक, पोहणाऱ्या लोकांना कळेल मी काय म्हणतोय. आम्ही लहानपणी उद्योग करायचो, वरनं उडी मारायची, तळाला जाऊन यायचं, तळाची एखादी वस्तू घेऊन यायची. मी एकदा विरोळा घेऊन आलो होतो. चावत नाही पाण्यात तो, कारण तोंड उघडलं की तोंडात पाणी जातं म्हणून. बाहेर आल्यावरच चावू शकतो. असं आहे, तुम्ही जेवढा त्याच्या तळात जायचा प्रयत्न कराल ना, तेवढा अजून तळात, अजून खोल विचार आहेच आहे हो. शेवटी हा विचार होतो की समाधी लागेल किंवा झोप लागेल, यातलं काहीतरी होतं. बुद्धी थकून जाते तेव्हा झोप लागते हो, आणि बुद्धी विचार करता करता डिझॉल्व होते त्यावेळेला समाधी लागते. हा संवाद आहे विदुर आणि मैत्रेय यांचा. हा शुकदेव सांगतायत राजाला, श्रोते हो, एक
रमणीय कथा आली आहे. वराहाची कथा आपल्याला माहिती आहे. वराह अवतार पहिल्यांदा इथे आलाय. नुसता जय जयकार करतो, श्री वराह भगवान की जय. अजून पृथ्वी डेव्हलप झालेली नव्हती. त्या काळात भगवान महाविष्णूंनी ब्रह्मदेवाच्या नाकातून खूप मोठं, म्हणजे कितीतरी योजन पांढऱ्या शुभ्र रंगाचा तो वराह आहे. म्हणजे असा तारकांचा पुंज असावा असा वराहाचा आकार धारण केलाय. फक्त आपल्याला तो आकार माहिती म्हणून वराह म्हणणं चाललंय बरं का. आणि पृथ्वी अजून डेव्हलप नव्हती झाली, म्हणजे अजून लाडू वळणं चाललंय. चंद्राचा गोळा अजून तयारच नाही झाला. हे सगळे लाडू वळतायत, म्हणजे पृथ्वी वळायची अजून. कल्पना करा, एक इतका मोठा इतिहास मला नाही माहिती पुराण किंवा बायबलमध्ये आला असेल विश्वनिर्मितीच्या वेळेला. आणि तेव्हा हिरण्याक्षाचा जन्म झालाय, तो जनोलोकात झालाय. हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यपू, कश्यपांच्या पोटी जे अवतरले आले ते तिथे आलेत. त्याचं कारण जय विजयांना झालेला सनत कुमारांचा शाप. अशा उलट्या उलट्या कथा येत जातात इथे. त्या कथांमध्ये सो आपल्याला थांबायचं नाहीये. त्या आणि माणसासारखे देह नका धरू. दैत्यांचे देह थोडे वेगळे आहेत, कळायला थोडंसं अवघड आहे. दितीचे ते दैत्य, आदितीचे ते आदित्य बरं का. दनू नावाची पत्नी होती, तिचे दानव. अशी अनेक मुलं आहेत कश्यपांना. आणि जनोलोकात जन्म झालाय. जनोलोक कुठे आहे थोडंसं काळजीपूर्वक ऐका. आपलं ब्रह्मांड डोळ्यासमोर आणा. ब्रह्मांड कसं आहे तर काल परवा मी सांगितलं होतं, फुगलेली अशी पुरी असते की नाही, किंवा बशीवर बशी ठेवली तर कशी दिसेल. आणि त्यामध्ये असे बशीसारखा आकार बरं का नुसता, तिथे काय असे प्लेट नाही आहेत. आणि त्यामध्ये हजारो तारका आहेत. किती 350 कोटी असं त्यांनी आकडा दिला आहे आत्ताच्या यांनी. एवढ्या तारका आहेत. त्याच्याबरोबर मध्ये जर काय असेल तर ध्रुव आहे. आणि याच्या भोवती सगळी सृष्टी फिरते. आपण हे सगळं फिजिक्समध्ये शिकलोय. तर याचे 7 तुकडे करा कल्पनेने. 7 बांगड्या. तुकडे म्हणजे असे नाही करायचे, बांगड्या. सगळ्यात आतली बांगडी जो आहे तो सत्यलोक आहे. सगळ्यात बाहेरची बांगडी जो आहे ना तो भूलोक आहे. त्याच्यात कुठेतरी पृथ्वी आहे. अशा अनेक पृथ्वी आहेत बाहेरच्या बाजूला. भूलोक, भुवरलोक, स्वर्गलोक, स्वरलोक, भू भुव स्वहा, महरलोक, जनोलोक, तपोलोक आणि सत्यलोक. या सत्यलोकामध्ये म्हणजे ध्रुव नावाचा जो काय आपण तारा पाहतो ना इथून पृथ्वीवरनं ध्रुव दिसतो बघा, तो आपल्याला म्हणजे ध्रुवावरचा प्रकाश पृथ्वीवर यायला 4000 वर्ष लागतात. म्हणजे आत्ता जो आपल्याला ध्रुव दिसतोय तो 4000 वर्षापूर्वीचा आहे. आत्ता जर पाहिलात तर, उद्या पाहिलात तर तो उद्यापासून 4000 वर्षापूर्वीचा आहे. म्हणजे कदाचित नसेल आता तो बाजूला गेला असेल तरी तो त्याने प्रकाश सोडला आणि तो बाजूला गेला आपल्याला अजून दिसतोय. मी लहानपणी शिकायचो सातारला, इंग्लिश स्कूलमध्ये होतो, ते मला सांगत होते सर, गेंड्याच्या पाठीवर म्हणले माकड बसलं तर त्या गेंड्याला 1 तासाने कळतं. म्हणजे ते ह्याच्यामध्ये होतं बायोलॉजीमध्ये ते. म्हणून गेंड्याची कातडी आहे सरकारची वगैरे म्हणतात ना लोक. गेंड्याच्या कातडीवर जर गेंड्याच्या पाठीवर जर माकड बसलं तर 1 तासाने कळतं त्याला. मी उभा राहिलो आणि सरांनी विचारलं अर्ध्या तासात जर ते माकड उतरून गेलं तर काय होतं. इतके रागावले मला ते. तसा ध्रुव जो आहे ना तो 4000 वर्षापूर्वीचा आहे. या ध्रुवाच्या इथे 3 तारका आहेत मोठ्या. याला ब्रह्मलोक, विष्णुलोक आणि शिवलोक म्हणजे कैलास लोक म्हणतात. हे विष्णू पुराणातलं सांगतो मी आपल्याला. हे अप्रतिम वर्णन आहे. म्हणजे फक्त ते श्लोक कळवून घेतले पाहिजेत. हा जो सत्यलोक आहे याच्यामध्ये बाहेर लोक आहे तो तपोलोक आहे. याच्या बाहेर जनोलोक आहे. या जनोलोकामध्ये जी व्यवस्था आहे, जशी पृथ्वी आहे तशा जनोलोकामध्ये जी व्यवस्था आहे तिथे कश्यप आहेत. आणि यांना हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यपू झाले. आणि तो जो हिरण्याक्ष आहे तो याला त्रास दे, त्याला त्रास दे, वरुणाला त्रास द्यायला लागला. तेव्हा नारदाने हे काम केलं. नारद म्हणले अरे तुला जर एवढी खुमखुमी असली ना तर जा ना उत्तर प्रदेशात, आपलं जा ना तू पृथ्वीवर जा म्हणला. पृथ्वी म्हणजे काय त्याला माहितीच नाही. पृथ्वी अजून डेव्हलप झालेली नाही आहे. ते काम विष्णूचा एक अवतार करत होता तो म्हणजे वराह. अजून चालू आहे सगळं ब्रह्मांडाचं चालू आहे. म्हणजे रंगरंगोटी चालू आहे. एखाद्या बिल्डिंग बांधली जाते पण वायरिंग राहिलंय, अजून लिफ्टचं काम राहिलंय व अजून आमचं नळाचं काम राहिलंय व अजून. एका घरी उतरलो होतो मी
वास्तुशांत होती त्यांच्याकडे. आणि नंतर संध्याकाळी माझं कीर्तन होतं, मी त्या अकोल्याहून गेलो त्या गावाला, मुंबईला. हो, त्या घरातल्या लोकांना कुणाला गाणं आवडत नव्हतं, पण सगळे लोक गात होते तिथे. अरे म्हटलं, गात आहेत का हे सगळे? बाथरूममध्ये गेले की गायचे? अरे मला विशेष वाटलं. मी त्यांना विचारलं, का सगळे गात आहेत का? ते म्हटले, तुम्ही जा बाथरूममध्ये म्हणजे कळेल. सगळ्या कड्या बसवल्या, ते कडे राहिली ती अजून बाथरूम मधली. तसा अजून पृथ्वी तयार व्हायची होती. सांगायचं काय, मी कशाला सांगतोय, कंटाळ येऊ नये म्हणून वापरतोय हो, बाकी काही नाही. तसं कुठलंही केमिकल उकळायला ठेवलं, तुम्ही चहा उकळायला ठेवा किंवा कुठलाही काढा उकळायला ठेवा, पाणी कमी कमी होत जातं आणि त्यातला चोथा चोथा होत जातो बघा, थोडासा असा. आणि असा आपण तो गाळतो की नाही असं करून. तसं वराह काय करत होता, ही पृथ्वी पाणी हे सगळं तयार होतंय आपल्या शिंगानी. नाकाला असतात ना शिंग, त्याला रानडुक्कर पाहिलंय आपण. त्यांनी तो असा असा चोथा बाहेर काढत होता, म्हणजे पृथ्वी डेव्हलप करत होता. असं 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 करून काही समुद्र, थोडं पृथ्वी, आणि मग सगळं मिळून गोळा फिरवायचं. खूप मोठं आहे बरं हे सगळं. मला हे किती मोठं प्रोजेक्ट असेल असं वाटतं. पृथ्वीचा सरकमफरन्स जो आहे तो 24,800 किलोमीटर आहे. असा परिघ म्हणजे केवढा असेल तो. आणि अजून पाणी पिणी तयार होत आहे. तिथे हा गेला हो हिरण्याक्ष. आणि या हिरण्याक्षाने पठ्याने काय केलं, भगवंतानी ती पृथ्वी अशी पाण्यामधनं बाहेर काढायचा प्रयत्न करावा, म्हणजे तो चोथा चोथा बाहेर काढायचा, हा पुन्हा पाण्यात ढकलायचा. म्हणून आपण ऐकतो बघा, हिरण्याक्षाने पृथ्वी रसातळाला नेली, असं आपण ऐकतो की रसातळाला नेली म्हणजे अजून तयारच झालं नव्हतं, तर पाण्यात कुठली नेली, तर हा बाहेर काढत होता आणि तो परत ढकलत होता असं. आणि मग तो भयंकर युद्ध झालं आणि हिरण्याक्षाला भगवंतानी वराहानी संपवलं. आणि मग पृथ्वी तयार झाली. आणि ती असं भोवरा फिरवतात ना लहान मुलांना, खूप वेळ फिरत राहतो, तसा त्या श्वेतवाराहानी तो भोवरा फिरवलेला आहे आणि अजून तो फिरतोय. म्हणून श्वेतवाराह कल्प म्हणतात याला, त्यानं प्रवृत्त केलेली व्यवस्था आहे. म्हणून वराहाची उपासना सांगितली आहे. ज्याला जमीन मिळत नसेल ना, जमिनी करता वराहाची उपासना सांगितली बरं का. आपल्याकडे वराहाचा जप आहेत. कुठल्या कुठल्या उपासनेने जमीन मिळते, म्हणजे दुसऱ्याची नव्हे, अशा उपासना वापरायच्या नसतात. आपली आपल्याला मिळावी किंवा आपल्याला मिळावी, कुठली का मिळणार, आपण पैसे मोजू आणि मग ते घेऊ. तर जमीन हवी आहे किंवा फ्लॅटचं काम होत नसेल तर वराहाची उपासना सांगितली बरं. परवाच आमच्याकडे शास्त्रीबू आले होते, तेव्हा सांगत असते. मी लगेच शेअर करतो. काय होतं, सांगितलं की पक्क होतं, म्हणून मी सांगतोय. असा वराह अवताराची पहिली कथा आहे ते. आणि आता राजानं प्रश्न विचारला, महाराज खूप महत्वाचं विचारायचं आहे, माणूस कधी सुरू झाला, माणूस तयार व्हायला कधी सुरुवात झाला? ते म्हणले, ब्रह्मदेवानी पुष्कळ प्रयत्न केले, पण त्यानं निर्माण केलेली वस्तू नुसती निर्माण व्हायची, त्यातनं निर्मितीची व्यवस्था नाही आहे. म्हणजे एक असते जा म्हणजे जन्माला आलेली, आणि एक असते प्रजा, जन्माला घालणारी प्रजा. म्हणजे उदाहरण देतो मी, आपण जर एखाद्या खोलीमध्ये एक चांगली स्प्लेंडर गाडी काय आणि एक स्कूटी अशा दोन बंद करून ठेवल्यात आणि कुलूप लावून वर्षांनी जर दार उघडलं, तिथे लुना तयार झालेली असते का हो? लुना पण मिळाली म्हणले आम्हाला, असं नाही होत. म्हणजे आपण निर्माण करतो ते फक्त निर्माण करतो, त्यातनं निर्माण होण्याची व्यवस्था नाही आहे. पण ब्रह्मदेवानी म्हणजे भगवंताच्या व्यवस्थेने माकडं निर्माण केली. किती माकडं आहेत बघा. मांजरं निर्माण केली, किती मांजरं आहेत. माणसं निर्माण केली, कशी माणसं आहेत. आपण सगळे भाऊ बहिणी आहोत. समर्थांचा समास आहे दासबोधात की एकच होतंय, तो अर्धा अर्धा झाला. ब्रह्मदेवाने अर्ध स्वरूप घेतलं, ती आहे शतरूपा, आणि अर्ध स्वरूप घेतलं ते मनु शतरूपा. म्हणून पती पत्नी मिळून जे आहेत ना, त्याला ब्रह्मदेव म्हणतात असं. आणि मग त्याच्यातून पहिलं जर निर्माण काय झालं असेल, मनु आणि शतरूपा यांना 3 मुली आणि 2 मुलं झाली. 3 मुली कुठल्या? थोरली मुलगी आहे देवहूती, दुसरी आकुती, तिसरी प्रसूती, चौथा मुलगा जो आहे त्याचं नाव उत्तानपाद, आणि 5वा मुलगा आहे त्याचं नाव प्रियव्रत. आणि आता वंशानुचरितम सुरू झालं, पुराणांचं लक्षण, वंश सांगायला आरंभ झाला. वा वा
जिंजोटी सुरेख. हे डोळ्यासमोर आणा सगळं. अजून होतंय तयार. 10 ऋषी तयार केलेत ब्रह्मदेवानी, मानस याच्यातून केलेत बरं का. 10 ऋषी संकल्पातून निर्माण केले. अंगिरा, मरीची, अमुक तमुक, त्यात नारद पण आहेत. त्यातल्या 9 लोकांचे विवाह झालेत. नारदांनी फक्त विवाह केला नाही. अजून एक ऋषी निर्माण झाले, ते म्हणजे कर्दम. कर्दम तपश्चर्याला बसलेत. आणि मनूची जी मुलगी आहे तिचं नाव देवहूती. ही कथा डोंगरे महाराज फार रंगवून सांगायचं, थोडी संस्कृती कळावी म्हणून. मनू आणि शतरूपा यांना जी थोरली मुलगी आहे देवहूती, ही वयामध्ये आली हो, लग्नाला योग्य झाली. आणि लग्नाला जेव्हा मुलगी योग्य होते त्यावेळेला चिंता जास्त कोणाला वाटायला लागते, तर धर्मशास्त्र सांगतं की आईपेक्षा वडिलांना चिंता वाटते बरं का. आईला वाटतेच, मुलाची चिंता आईला वाटते आणि मुलीची चिंता कोणाला वाटते तर वडिलांना वाटते. कारण तशी व्यवस्थाच ठेवली आहे भगवंतानी, निसर्गाने म्हणा. कारण या जगामध्ये निस्वार्थ प्रेम फक्त मुलीवरच केलं जातं वडिलांकडून. आईचं मुलावर प्रेम असतं, त्यात थोडा तरी स्वार्थ असतो की नाही. अहो नाही नाही, आमचं काही नाही स्वार्थ, नाही सांभाळलं तरी चालेल, म्हणजे सांभाळायचं असतं. चालेल याचा अर्थ काय, नाही चालेल आणि चालेल. मुलीच्या बाबतीत हे शक्यच नाहीये. मुलगी कुठंच सांभाळू शकणार नाही, कारण कन्याधन परक्याच आहे. एखादी ऑप्शनल केस म्हणून आपण सांभाळतो, तो भाग वैयक्तिक झाला. पण म्हणून अशी मुलगी जेव्हा परक्या ठिकाणी जाईल या विचाराने ते वडील आजही व्यथित असतात, त्यावेळेलाही व्यथित असायचे. श्रीमंतही वडील व्यथित असतात. व्यथित म्हणजे वाईट अर्थानं नव्हे, थोडी काळजी वाटते त्यांना. याच्याकरता आमच्या मोरोपंतांची एक आर्या आहे बरं का, मुलीची काळजी कशी वाटते वडिलांना. आणि हे मोरोपंत बारामतीचे आहेत. बारामतीकरांना जाऊन विचारा मुलीची काळजी ज्यांना किती वाटते. म्हणजे मोरोपंतांबद्दल बोलतोय मी. हे ऐका ती आर्या, म्हणजे आपल्याला पटेल माझं म्हणणं. मोरोपंत म्हणाले, कन्या उपवर होता, कन्या उपवर होता, पितयाच्या काळ जास कातरते, पितयाच्या काळ जास कातरते. काळीच कातरत जाते हो. का? कातर सासर सागर. सासर रूपी सागर, सागर किती खोल आहे मग कळतो का हो? कसा मुलगा मिळेल माहिती आहे, कसा पुढं काय होईल माहिती आहे, म्हणून काळजी वाटते. कातर सासर सागर जाय कशी पार हेची कातरते. राम 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 हरे हरे राम 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 रघुत्तमा राम 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 सीतापते राम 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 हरे हरे राम. हा प्रसंग मी का रंगवतोय? भागवत ऐकता ऐकता समाज व्यवस्था पण चांगली असली पाहिजे. ही जी शुकोदेवांनी केलेली व्यवस्था आहे ती मी आता हायलाइट करतोय फक्त. वडिलांना अत्यंत काळजी असते, हे प्रत्येक मुलीने लक्षात ठेवलं पाहिजे. तिला कळत नाही असं नाहीये. बाहेरची प्रलोभनं इतकी वाढली आहेत, त्यामुळे आज अनेक मुली घरातनं पळून जातात. आणि परिणाम नंतर जो काय दिसतो. पळून जाऊ नका किंवा प्रेम करू नका असं नाही सांगायचं भागवताला. आई वडिलांना अंधारात ठेवू नका हा मुद्दा आहे. कारण आई वडील जेवढं प्रेम करतात, मुलींनो काय मुलांनो काय, तेवढं प्रेम कोणीही करत नसतं. पालघर नावाच्या गावातली श्रद्धा नावाची एक मुलगी आई वडिलांशी भांडून घरातनं निघून गेली. आपण 2 वर्षापूर्वी ऐकलं असेल तो प्रसंग. सावधान करणं हे भागवताचं काम आहे हो. हे खरं सिरियलवाल्यांनी केलं पाहिजे, पण ते प्रेमाचा विजय झाला, आई वडिलांचा पराभव झाला असलं काहीतरी सांगतात माकडासारखं. सैराट पिक्चर बघायला बरा आहे हो, घरी चालेल का केलेला? सैराट म्हणजे कानात वारं शिरलेले कुठेही धावणारा गूर, त्याला सैराट म्हणतात. समर्थ म्हणाले, मना
सैराट धावे, मना कल्पना धीट सैराट धावे, तया मानवा देव कैसनी पावे. नाही, मुलींनी ठरवलं पाहिजे. आज मी हे आग्रहानं सांगतो, कारण मी अनेक गावात जातो, मला त्या आईवडिलांचं दुःख दिसतं. मुलींचं चुकीचं असतं असं मला म्हणायचं नाहीये, पण त्या मुलींनी कुठला अतिरेक करू नये. ती श्रद्धा नावाची मुलगी वडिलांशी भांडून गेली, मध्यंतरी लेख आला होता त्याच्यावर. जाताना मी तुम्हाला मेले असं सांगून गेली. तुमच्या डोक्यात फक्त हिंदू मुस्लिम भरलाय बाबा, तुम्हाला काही कळत नाही, सध्या काळ किती पुढे गेला, असलं काय काय बोलून गेली. हो म्हणले बाळा, बरोबर आहे तुझं, आपण जाऊया, बघूया ना, करूया, व्यवस्थित लग्न करूया. नाही ऐकलं, मी तुम्हाला मेले असं म्हणून गेली. आणि त्या आफताबने तिचे 35 तुकडे केले आणि फ्रीज मध्ये ठेवले होते. 2 वर्ष फक्त तिच्या शरीराचा उपभोग घेतला. समाजाने सावध व्हायला पाहिजे की नको बोला. आणि ते सुद्धा वडिलांनी केस घातली म्हणून हे बाहेर तरी आलं. अशा किती श्रद्धा असतील आपल्याला माहिती नसतील. वडील आणि मुलगी या नात्याची, आणि आज खूप सुज्ञ मुली आहेत बरं, मी हे बोलतोय म्हणजे तळमळीनं बोलतोय, बाकी काय मला काय माझं झालेलं आहे. हे बोलताना मला समाजाला सावध करणं कर्तव्य आहे म्हणून बोलतोय. अत्यंत सावधान राहा. मी सोपं भाषेत बोलतो. 40व्या वर्षी मी कशी असेन, 50व्या वर्षी मी कसेन, हे आज ठरवा. भावनेच्या भरामध्ये वाहून जाऊ नका. प्रेम आणि शारीरिक आकर्षण अत्यंत तात्पुरतं असतं, 2-5 वर्षापुरतं. आणि फक्त शारीरिक आकर्षणाला जर आपण प्रेम म्हणत असाल तर काही वर्षानंतर ते संपतं. आज डिवोर्स का घेतले जातात बोला ना, कारण शारीरिक आकर्षणाला आपण प्रेम म्हणतो. 90, 100 वर्ष माणसं पूर्वी प्रपंच करायची. मॅक्स मिलरनं ही आठवण लिहिली आहे. एक 85 वर्षाची आजी रडत होती, नवरा गेला म्हणून. तिला विचारलं, ह्यानी तुला काय दिलं? काही नाही दिलं म्हणा. मग आत्ता का प्रेम करता तुम्ही, इतकं आत्ता रडताय का? ओक्सा त्यांनी लिहून ठेवलंय बरं हे प्रसंग, मॅक्स मिलर आपण वाचा. आणि त्यांनी लिहिलं, अरे काय भारतातल्या स्त्रिया आहेत की त्या 85व्या वर्षी सुद्धा 90 वर्षाच्या नवऱ्यावर प्रेम करतात म्हणे. अशा स्त्रिया आमच्या इथे का जन्माला येत नाहीत, असं लिहितो तो. ही भारतीय संस्कृती जाणून घ्या. सगळ्या स्तराचा अभ्यास करा. चतुश्लोकी भागवताचा, अद्वैत वेदांताचा चिंतन असू द्या, त्याबरोबर आपलं आचरण सुद्धा मनाच्या ओढीनं नसावं. मनाला बुद्धीने टॅकल करावं, बुद्धीने नियोजित करावं. मन भावने, इमोशन्स मनामध्ये राहतात, भावनेच्या भरात वाहून नाही जायचं. हे सांगतोय मी आपल्या समोर कर्तव्य म्हणून. असो, वडिलांना काळजी वाटते हो. मनू नावाच्या राजाला काळजी वाटतीये. राजा आहे तो तरी काळजी वाटतीये. माझ्या या देवतीला उत्तम स्थळ मिळेल ना, उत्तम नवरा मिळेल ना, तिथे काळजी घेतली जाईल ना तिची. ती कर्तव्यदक्ष आहे, पण तिथे पण तिच्यावर प्रेम केलं गेलं पाहिजे ना. दुसऱ्याच्या घरातलं फूल आणतो, एक आपण कळी आणतो आपल्या घरी आणि आपल्या सोनबाई म्हणून आणतो. तिला असं फुलवलं पाहिजे का कोमेजवलं पाहिजे? दोन्ही बाजूने ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. आणि अशी काळजी करतात इतक्यात असा राजा सभेमध्ये बसलेला आहे आणि इतक्यात त्याला गोड वीणेचे स्वर ऐकू आले. इतका आनंद झाला हो. ते वीणेचे स्वर इतके गोड होते. राधाधर मधुमिलिंद जय जय, राधाधर मधुमिलिंद जय जय, राधाधर मधुमिलिंद जय जय. रमा रमण हरि गोविंद, रमा रमण हरि गोविंद, रमा रमण हरि गोविंद, राधाधर मधुमिलिंद जय जय, राधाधर. कालिंदी तट पुलिंद लांछित, कालिंदी तट, कालिंदी तट,
पादारविंद जय जय सुरनुत पादारविंद जय जय रमारमण हरे गोविंद रमारमण हरे गोविंद राधाधर मधु मिलिंद जय जय राधाधर मधु राधाधर मधु राधाधर मधु मिलिंद जय जय नारायण नारायण नारायण. नारदांचं आगमन इतकं आनंददायी इतकं सुखदायी असायचं, खूप आनंद. महाराज म्हटले मला तुझा प्रश्न माहिती आहे, मी रिश्ताच घेऊन आलोय. एक रिश्ता आया है. म्हटले काय? तुझ्या मुलीच्या लग्नाची तू काळजी करू नको, तिच्याकरता ब्रह्मदेवानी उत्तम वर निवडलेला आहे. कुठं आहे तो? तो वनामध्ये आहे. कसा काय वनामध्ये गेला? तपश्चर्येला गेलेला आहे. तो महान ऋषी आहे. ऋषी हो, तरुण असून सुद्धा ऋषी आहे. कसा काय? मेरिटवर. तिला प्रश्न विचारला, मुलीला प्रश्न विचारला जात असे बरं पूर्वी. उगाच काहीतरी डोक्यात ठेवू नका की पूर्वी विचारलं जात नसे. जे काय स्त्रियांना बंधनं बिंधनं अमकदमक आले ते गेल्या 1000 वर्षातलं आहे. त्याचं कारण परकीयांचं आक्रमण. पूर्वी प्रत्येक स्त्रीला विचारलं जात असे. अनेक अनेक गोष्टी अशा आहेत की स्त्रिया पुरुषापेक्षा श्रेष्ठ मानलेल्या आहेत आपल्या. म्हणून आपण कुमारिका पूजन करतो. रामनवमीत कुमार पूजन करतो का कधी? बटू पूजन करू आपण तेवढं, पण कुमारिकांचं पूजन आहे. स्त्रिया ह्या पूजनीय सांगितलेल्या आहेत. त्यामुळे निश्चितच त्या म्हणजे स्त्री दाक्षिण्य म्हणतात तो आपल्या रक्तात आहे, आपल्या धर्मात सांगितलेलं. असो, तिला विचारलं बाई असं असं आहे, म्हणजे मुली हाक मारली म्हणून मी बाई असं म्हणलो. मुली तुला असा असा ऋषी चालेल का? ती म्हणाली माझं भाग्य आहे. ऋषी याचा अर्थ काय? वैज्ञानिक. आजच्या भाषेत फक्त भौतिक पातळीवरचा नाही, अभौतिक पातळीवरचा पण वैज्ञानिक. तो मेडिटेशन करतो आणि आपल्या आतल्या पण शक्तींना जाग करतो. नुसते परीक्षा नळी घेऊन इकडून तिकडं तिकडून इकडून ते लाईट लावतो असं नव्हे. दोन्ही अर्थाने करतो ते. आतमध्ये पण प्रगती झाली पाहिजे. काय आतली व्यवस्था आहे? आणि म्हणून मेडिटेशन करतो. मेडिटेशन करून तो देहाला इथे ठेवून कुठल्याही ग्रहावर फिरून येऊ शकतो. इथपर्यंत तो शक्ती असते त्याची. हे फार अवघड आहे असं समजायचं कारण नाही. आपण करू शकता. मला आजच, मी काल वासुकाका रानडेंचा उल्लेख केला. आजच मला सकाळी पोस्ट आली की वासुकाका इथे देवगडला बसले, कोल्हापूरला निघाले होते. त्यांच्यावर डॉक्टर आठवले होते देवगडचे. इथे त्यांनी श्वास रोखला. 3 तासात कोल्हापूरला पोहोचेल असं वाटलं होतं त्यांना, म्हणून त्यांनी तो श्वास रोखला असा आणि 3 तासांनी सोडला राधानगरीला. आणि त्यांच्याबरोबर जे डॉक्टर आठवले होते त्यांनी सांगितलंय हो मी त्यांची नाडीबिडी चेक केली, एकदम स्थिर बसले होते. आणि त्यांना पाहिलेले लोक आहेत, आपल्याकडे पूजेबिजेला आले असतील, ते गुरुजी होते मोठे. हे जर आपल्याला आज शक्य असेल, माझा मुद्दा काय, आज आपल्याला शक्य असेल तर हे ऋषीमुनी असे होते कळायला खूप अवघड आहे का हो? आणि आपल्या इथलं उदाहरण आहे म्हणून मी बोललोय. असे ऋषी आहेत. ती म्हणाली इट्स माय प्लेजर. अशा एका करिअरिस्ट व्यक्तीची, ऋषीची सेवा मला पत्नी या नात्याने करायला मिळणं हे माझं भाग्य आहे. बुद्धिमान होती मुलगी ती. सरकारी नोकर आहे का? इतक्या सरकारी नोकऱ्या आणायच्या कुठल्या? मुलींनी थोडी मानसिकता बदलली पाहिजे. आज याज्ञिक लोकांचे, भिक्षुक लोकांचे लग्न होत नाही तो का? तो धोतर नेसतो. अहो धोतर नेसणं अवघड आहे का पॅन्ट नेसणं अवघड आहे? बोला. पॅन्टला काय अवघड आहे? नुसतं असं केलं असं झालं. धोतर नेसणं अवघड आहे. धोतर घालायचं नसतं, धोतर नेसायचं असतं, पॅन्ट घालायची असते.
मी टिंगल करत नाही, लक्षात घ्याल. समाजाने थोडी मानसिकता बदलली पाहिजे, मुलींनी मानसिकता बदलली पाहिजे. मला धोतरही नेसता आलं पाहिजे आणि मला पॅन्ट, दोन्ही असलं पाहिजे आपल्या जीवनात. मुलींनी तेवढं स्वातंत्र्य दिलं पाहिजे त्याला. अहो रोज 2 नारळ घरामध्ये फुटतायत, भरपूर चांगल्या प्रकारचं रोज तूप आहे, भरभरून भात आमटी खायला आहे आणि छान आनंदात राहत आहेत. यापेक्षा अजून काय सुख असतं? नुसता तो सकाळी 8ला जातो आणि रात्री 8ला येतो असं दमलेल्या अवस्थेत डबा घेऊन, तो काय नवरा आहे? आता नाईलाज असेल ना, ठीक आहे, सायकोलॉजी थोडी बदलली पाहिजे याकरता बोलतोय बरं मी. आणि माझं म्हणजे प्रवचनात ऐकून अनेक मुलींनी ते बदललंय आणि त्यांनी भिक्षुकांशी मुद्दाम विवाह केलेत. अशा मुली माझ्या ओळखीच्या आहेत. संध्या करणारच नवरा मला पाहिजे, बरं, असे आहेत. आणि छान म्हणजे पॅन्ट नेसून परदेशातही जातात ते, परत आल्यानं परदेश गमनाचं प्रायश्चित्त करतात, पुन्हा इथलंही धर्मकर्म नीट करतात. बॅलन्स पाहिजे आपल्या जीवनात. ती म्हटली माझं भाग्य आहे आणि विवाह ठरला. सुंदर विवाह झाला. विवाह झाल्यानंतर राजानं त्याला हुंडा दिला नाही. तो राजा होता, मग तो जंगलात झोपडत. त्यांनी सांगितलं मला काही नको, मी वल्कलं नेसतो, हिनं पण वल्कलं नेसली पाहिजे, चांगल्या प्रकारच्या पैठण्या, अमकं दमकं काही नको. आणि ती पण इतकी गुणी होती, माझा नवरा एकही दागिना वापरत नाही, मी पण फक्त मंगळसूत्र सोडून काही वापरणार नाही. गते पितरी सर्व आणि संन्यस्त्याभरणानिच. सुकन्येचं वर्णन आहे पण इथेही लावायला हरकत नाही. आई वडील निघून गेल्यानंतर हिनं सगळ्या प्रकारच्या आभरणांचा संन्यास घेतला, म्हणजे असे काढून ठेवले आणि फक्त एक मंगलसूत्र गळ्यामध्ये आहे आणि निष्ठेनं सेवा करतीये. लग्न झालेल्या संध्याकाळी तिला ब्रह्मचर्याची दीक्षा दिली. देवहूती, चांगल्या प्रकारचे अपत्य व्हावीत असं तुला वाटतं ना? म्हणले हो. मग अशी अपत्य चांगली आपोआप होत नसतात, त्याकरता आपल्याला शक्ती, आपली पॉवर आहे ना, ती रिझर्व केली पाहिजे, शक्ती साठवली पाहिजे. आणि शक्ती ज्या ज्या मार्गाने जातात ते मार्ग बंद केले पाहिजेत. पहिलं ब्रह्मचर्य. ती म्हणली मान्य आहे. मला खूप वेळा वाटतं तिचं त्यांचं बहुतेक लग्न झाल्यावर संध्याकाळी तिकीट काढलेलं असेल कुठलं तरी. जेव्हा मी पहिल्यांदा अभ्यासाला वापरे चकितच झालो मी. आता हल्ली ते तिकीट आधी काढतात मग लग्न ठरवतात. असो, विनोद सोडून द्या. अप्रतिहत अशा इंद्रियांच्या अधप्रवाहाला आपण जर थांबवलं नाही ना, तर आपल्या सगळ्या प्रकारच्या शक्तींचं क्षरण होतं. हे वाक्य लक्षात ठेवा. वाहणारच आहे सगळं, डोळ्यातनं बाहेर जाणारच आहे सगळं. कोण आहे ती, कोण आहे तो, मा कानातनं काय म्हणला तो, लोभच वाटणार आहे आपल्याला एखाद्याची निंदा ऐकायला किंवा आपली स्तुती ऐकायला. पण नाही मी ऐकणार काय. स्पर्श सुखाचा मोह होणार आहे, खाण्याचा मोह होणार आहे, नाही. आणि याकरता आपल्याकडे परिसंख्या विधी नावाचा विधी आलेला आहे. आणि यांनी खूप मोठी तपश्चर्या केली. असं वर्णन आहे, जवळपास 100 वर्ष ते ब्रह्मचारी राहिले. बापरे, लग्नानंतर 100 वर्ष. लग्नापर्यंत राहिले असतील तर नशीब. आणि यानंतर तिनं प्रश्न विचारलाय महाराज, यानं विचारला की तुला काय वाटतंय देवहूती, आता विचार मला, आता आपल्या दोघांचं अनुष्ठान पूर्ण झालं, तुला काय पाहिजे बोल. ती म्हणाली, नाथ, होणारा प्रत्येक सूर्योदय आणि होणारा प्रत्येक सूर्यास्त तुम्हाला आणि मला वार्धक्याकडे नेतोय. तेव्हा आपल्या प्रपंचरूपी वेलीवरती सुंदर असं फुल फुलावं, एखादं अपत्य व्हावं असं जर मला वाटत असेल तर मला चुकीचं वाटत नाहीये ना काही. भारतीय शृंगार सुद्धा केवढा हळुवार आहे बघा. भारतीय शृंगारामध्ये कुठेही धसमुसळेपणाला वाव नाहीये. आणि म्हणून त्यातही जो सत्वगुण आहे, तो सत्वगुण भारतीय शृंगाराला सत्वगुणाचा शृंगार म्हणतो. तमोगुणी शृंगार नाही आपल्याकडे. ठीक आहे, याकरता आपल्या दोघांचे देह उत्तम असावेत, ठीक आहे, मान्य आहे. आपल्या सिद्धीने त्यांनी सुंदर असं सरोवर निर्माण केलं, अप्रतिम सरोवर. आंघोळकर म्हणले यात, आणि दोघंही उतरले त्या पाण्यात. 100 वर्ष तपश्चर्या म्हणजे कसे झाले असतील विचार करा हो. आपल्याला 2 दिवस उपास झाला तर आपण कसे होतो, खिचडी खाऊन. उपभोगांचा त्याग करावा लागतो तपामध्ये. आणि काय होतं, कुंडलिनी शक्ती जी असते आपली, कुंडलिनी शक्तीतली जी ऊर्जा आहे ती आपलं मांस खाते. आणि म्हणून साधन कालामध्ये साधक कृश होतो बरं का.
प्रामाणिक साधन करत असाल तुम्ही तर मी नेहमी याला बोलत असतो, व्रतवैकल्य शब्द वापरतो की नाही. वैकल्य म्हणजे काय? विकलता आली पाहिजे ते वैकल्य. असं तर शरीराचं तेज कमी होतं आणि आत्म्याचं तेज वाढतं. असं त्यामुळं असं शरीर झाली आहेत. उतर पाण्यातनं बाहेर आली तेव्हा अप्सरा लाजत, अप्सरा तिच्या समोर मोलकर्णीसारखं दिसायला लागल्या असं वर्णन आहे. हे स्वतः खाली उतरले, पाण्यातनं बाहेर आले, राजभिंडे दिसायला लागले, विमानात बसले, एका यानात बसले. आणि भागवतातलं वर्णन आहे का, मधु चंद्राला चंद्रावर गेले. मधु इथे आणि चंद्र तिथे फिरतो अंधारात अजवही. गाणं ऐकलं असेल आपण पूर्वी. असं नाही, कसं उपभोग सुद्धा घ्यावेत दिमाखानी हे आपल्याला भागवत शिकवतो. त्यागही कसा करावा हे आपल्याला भागवत शिकवतो. दोन्हीत बॅलन्स. आणि त्यांना 9 मुली झाल्या, मुलगा नाही. 9 मुली झाल्या असं वर्णन आहे. 1 2 3 4 9. किती महान आहेत त्या मुली. या पुरात पृथ्वीवर म्हणजे निघाले तेव्हा 2 होते, नोकर चाकर हजारो होते, अन्न भरपूर होतं. 9 मुलींना जन्म दिला तिने, देवहूतीने. त्या 9 मुली इथे आल्यानंतर त्यांचे विवाह करून देण्यात आले योग्य वेळेला. त्यांचे नवऱ्यांची नावं आहे का? कला नावाची मुलगी मरीचींना, अनुसूया अत्रींना. दत्तात्रयांची आजी आहे देवहूती. केवढे ग्रेट असतील हे लोक. बरं, श्रद्धा अंगिरसांना, हवीरभू पुलस्तीना, गती पुलुहांना, क्रिया क्रतूंना, ख्याती भृगूंना, अरुंधती वसिष्ठांना आणि शांती नावाची सगळ्यात धाकटी कन्या अथर्वण ऋषींना देण्यात आली. देण्यात आली म्हणजे विवाहित झाली. आणि आता एक फार महत्वाचा मुद्दा येतो, आपण तो ऐकायचा. उत्तम बंगला आहे त्यांचा, 7 मजली बंगला होता त्यांचा असं वर्णन आहे. हस्तिदंती पलंग होते. दाराला जे चौकटी होत्या ना, त्या चौकटीवरती सोन्याच्या मोहरा आणि हिरे जडवलेले होते. पायाखाली हिऱ्यांच्या म्हणजे स्फटिकांच्या जमिनी होत्या, वैडूर्याच्या जमिनी. एक वैडूर्य इथे घातले नव्हे. अफाट श्रीमंती. दारामध्ये सोन्याच्या साखळ्यांनी हत्ती बांधलेले होते. भरभरून गायी होत्या, दूध दुभतं होतं. सगळ्या प्रकारच्या बागा होत्या, सगळ्या प्रकारची फळझाडं फुलझाडं होती. शेकडो नोकर चाकर होते, कमी म्हणून काही नव्हतं. आणि अशा स्थितीमध्ये एक दिवस प्रसंग आहे. देवहूती ऑब्झर्व करते आपल्या नवऱ्याला. माझा नवरा माझ्या बरोबर आहे, माझ्या बरोबर त्यांनी संग केला, मला 9 मुली झाल्या, सगळ्या प्रकारच्या सुखांचे उपभोग इथे आहेत, पण माझा नवरा कशात रमत नाही. गीतेमध्ये श्लोक आहे, नतेषु रमते बुधः. एकदम गंभीर असतात. गंभीर. विनोद झाल्यावर हसत नाहीत, असले गंभीर नव्हे. छान खळखळून असतात, पण पुन्हा अंतर्मुख होतात. देवहूतीने पाहिलं आणि ती आज नव्हे, लग्न झाल्यापासून इतके वर्ष ऑब्झर्व करते. साधन कालात मनुष्य गंभीर राहतो हे कळतंय, पण दिवसभरामध्ये कुठल्याही पदार्थाकडे असे निरखून बघतायत किंवा रमलेत असं नाही. त्यावेळापुरतं ती गोष्ट एन्जॉय करतात, संपला विषय. ये हि संस्पर्शजा भोगा दुःखयो न येवते आद्यंतवंतः कौंतेय न तेषु रमते बुधा. विद्वान मनुष्य कधी प्रपंचात अवास्तव रमत नाही. न ते बुधा म्हणजे शहाणा, बुद्धिमान. आणि केवढी शांती त्यांच्या चेहऱ्यावर विलसते, किती शांत असतात, एक प्रगल्भ गंभीर. आणि म्हणून देवहूती त्यांच्या समोर बसली. नाथ ऐका, एक प्रश्न विचारू. विचार. सिद्धीच्या साह्यानं वस्तू खूप गोळा झाल्या, त्या सगळ्या वस्तू माझ्या आहेत असं मी समजते. या सगळ्या प्रकारच्या जड जवाहीर, अनेक प्रकारची गॅजेट्स, उत्तम उत्तम फळझाडं फुलझाडं, विमानं, यानं आहेत. यानं वर्णन केले बरं.
म्हणजे आकाशात गेल्यावर किती वर्ष वरती राहू शकेल असं हे आपण पहा. भागवत म्हणजे लक्षात येईल. 3रा स्कंध असल्याशिवाय लिहिता येईल का? तुम्ही मला 10 वाक्य सांगा जे नाहीये त्याच्याबद्दल बोला. आहे तेच बोलू शकता तुम्ही. मला ज्याने विमान शिकवलं, विमान चालवायला शिकवलं मला ज्याने, ते माझे विमानातले गुरु कॅप्टन आनंद बोडस. त्यांचं एक पुस्तक आहे वेदकालीन विमाने, त्याला राष्ट्रपती पारितोषिक आहे. वेदकालीन विमाने हे नाव आहे त्याचं. म्हणजे मला काय काय बोलू असं होतं विज्ञानातलं. हे बोलू का, हे बोलू का, हे बोलू का, हे बोलू. नाथ एवढं सगळं जमा झालं. कुणी अहंकार केला असता, मलाही थोडा झाला असं म्हणलं हरकत नाही, पण मी तुमच्याकडे पाहते आणि गंभीर होते. तुमच्या चेहऱ्यावर एवढी शांती आणि तुम्ही कशात रमत नाही. आणि मी वस्तू खूप गोळा केल्या आणि मी मात्र अस्वस्थ असते. वॉशिंग मशीन आहे चांगलं, पण लाईट गेल्यावर, आत्ताच्या भाषेत बोलतोय म्हणजे कळेल. तुमच्या चेहऱ्यावरचं जे हास्य आहे, अखंड आनंद आहे, त्याचं मर्म काय आहे? हसले. ते म्हणाले देवहूती, खरं सुख जे आहे ते शांतीमध्ये आहे. गीता सांगते अशांतस्य कुतः सुखम. जो अशांत असतो तो अवतीभोवती कितीही चांगल्या प्रकारच्या वस्तू असल्या, सगळा देह चांगला असला, नातेवाईक चांगले असले, सगळं चांगलं असलं तरी तो शांती नसते म्हणून दुःखी असतो. गरिबी असताना आपण रडतो ना, ते झोपडीत रडतो, आणि श्रीमंतीमध्ये रडतो ते बंगल्यात रडतो. म्हणजे कम्फर्टेबली रडतो दोन्हीकडं. सगळे सेट असतात ना घरामध्ये, सोफा सेट, चांगल्या प्रकारचा कॉस्टली क्रॉकरी सेट, काय सगळे सेट, हाफ सेट. मला हे कळत नाही तुम्हाला कशात तुम्ही रमत नाहीत, आणि जेवढे तुम्ही आनंदी झोपडीत होतात तेवढेच आनंदी या बंगल्यात आहात, आणि तुम्ही कशाकडे बघतच नाही. काय मर्म सांगा. ते सांगतात देवहूती, याकरता शांती मिळवण्याचा प्रयत्न कर. आणि शांती बाहेर नसते. शांती हा अंतःकरणाचा गुण आहे, आणि अंतःकरणामध्ये शांती तेव्हाच वस्तीस्थानाला येते ज्या वेळेला त्या अंतःकरणाला बोध होतो. यथार्थ ज्ञान म्हणजे बोध. नाथ, काय बरं त्या बोधाचं स्वरूप आहे? मी कोण आहे हा तो बोध आहे ग. कोण आहे मी? तत्वमसी. म्हणजे काय? ते तू आहेस. मला कळलं नाही हो, कळणारच नाही का? शिष्य हो, बायको म्हणून आलीस तर होणार नाही. शिष्या हो, मग तुम्ही माझे गुरु व्हाल का? खरं सांगू का, मी नाही गुरु होणार तुझा. तुझ्या पोटी भगवंत जन्माला येणार आहे आणि तो तुझा गुरु असणार आहे. आणि एक व्रत दिलं तिला. काय व्रत आहे ते? त्या व्रतानंतर एक अत्यंत महान असा भगवंताचा अवतार झालाय. श्री कपिल भगवान की जय. श्रीमन्नारायण नारायण हरी हरी. बोला श्रीमन्नारायण. श्रीमन्नारायण नारायण हरी हरी. श्रीमन्नारायण श्रीमन्नारायण नारायण हरी हरी. इथे चालला असता. श्रीमन्नारायण नारायण हरी हरी. श्रीमन. बोला श्रीमन्नारायण नारायण हरी हरी. श्रीमन्नारायण नारायण हरी हरी. श्रीमन्नारायण नारायण हरी हरी. श्रीमन्नारायण नारायण हरी हरी. बोलिए
नारायण नारायण हरी हरी श्रीमन्नारायण नारायण हरी हरी श्रीमन्नारायण नारायण हरी हरी श्रीमन्नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण हरी हरी श्रीमन्नारायण नारायण हरी हरी श्रीमन्नारायण श्रीमन्नारायण नारायण हरी हरी नारायण नारायण हरी श्रीमन्नारायण नारायण 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 हरी हरी। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते। कपिलांचा जन्म झाला आणि बोलणं झालेलं होतं, एक मुलगा झाला की मी संन्यास घेईन, त्याप्रमाणे संन्यास घेऊन कर्दम ऋषी निघून गेले। लग्न होण्याच्या वेळेला अट होती त्यांची की एक मुलगा झाला की मी संन्यास घेईन, म्हणजे माझ्या उपासनेला परत लागेन। निघून गेले घरातनं। आता घरामध्ये फक्त आई आणि मुलगा दोघंच आहेत। 9 मुलींची लग्न झाली आहेत। आता वृद्धत्वाकडे झुकत चालली ती। त्याची मुंज करून दिली, कपिलांची मौंज केली। कलकत्त्याला झालेला अवतार आहे बरं हा। कपिलांचा आश्रम कलकत्त्याला आहे। तिथं गंगा ज्याला मिळाली, सागर आला बरं, तिथे ते सगरपुत्र वगैरे तो प्रकार तिथे घडलेला। छोटासा मुलगा आहे, 7 वर्षाचा, कल्पना करा। चकचकीत डोक्याचा असा गोटा, गाईच्या खुरा एवढा घेरा, चापून चुपून बसवलेली फुलवात, छान भस्म धारण केलंय आणि छान भगवी लंगोटी, गळ्यामध्ये स्वच्छ जानवं, तेजस्वी सूर्य दिसतो असा। आणि एकदम आईला आठवलं त्या ममत्वामुळं, माझं बछडगण माझा आचडगण, त्यामुळे तिला ते ममत्वामुळे विसरून गेली होती आज ज्ञान द्यायला आलेला विष्णू आहे। ममत्वामुळे असं होतं आणि एकदम क्लिक झालं, काय कोणास ठाऊक। आणि जे काम होतं ते बाजूला टाकलं, चरणावर मस्तक ठेवलं मुलाच्या। हसले भगवान, प्रगल्भ हसले, म्हणले आई हा आज उलटा व्यवहार काय? मला नमस्कार कशाला? मला बाबांनी सांगितलं होतं ज्ञान हवं असेल तर शिष्य व्हावं, मी शिष्या म्हणून नमस्कार करतेय। म्हणाले मी गुरु म्हणून तुला आशीर्वाद देतो, पण मुलगा म्हणून मी तुला नमस्कार करतो। नो एक्साइटमेंट। आपण छोट्या छोट्या गोष्टीत एक्साइट होतो, इतके कच्चे होत आपण। कुणी नमस्कार नको ना, नको नको नको, का नको करू दे ना नमस्कार। खूप हल्ली आपण म्हणजे कुणाला नमस्कार करू नये आहे, पण संस्कृती टिकवायची असेल मोठ्या लोकांना नमस्कार लहानांनी करत चला आणि मोठ्यानी तो घेत चला आणि पाठीवर हात ठेवून किंवा काय जो असेल असा आशीर्वाद देत चला, म्हणजे संस्कृती टिकेल। काही गरज नाही, काही गरज नाही, आपल्याला काही कळत नाही,
पूर्वजांनी लिहून ठेवलेलं आहे, तसंच वागावं. हल्ली खूप असा मनुष्य चांगुलपणाच्या नावाखाली वाईट होत चाललाय. वाढायला घरात नाही नाही सगळे बरोबर बसूया. कशाला बरोबर बसूया? डाव्या हाताने वरण वाढायचं का? म्हणले वाढू का वरण? म्हणले आलंय मरण, वाढा वरण. काय करणार आता? पण चांगुलपणाच्या आपण अतिनादाला लागतो. सगळे गोल बसूया जेवायला. नको. संस्कृती टिकवा, म्हणजे परिणाम असा होईल की काही वर्षानंतर आपल्याला परत काही वेगळं करावं लागणार नाही. आपलं आरोग्य सगळ्या अर्थानं चांगलं राहील. शरीराचं, मनाचं, वाणीचं. छान नमस्कार घेतला, नमस्कार स्वतः केला आणि बोलायला सुरुवात झाली. आणि सुंदर अशा पद्धतीने 23 गोष्टी सांगितलेल्या आहेत त्यांनी. 23. बरं, सांख्यानंतर सांगतो. कपिलाने सांगितलेला जो सांख्य योग नावाचा योग आहे, पण तत्पूर्वी काय काय करा आणि काय काय करू नका, डूज अँड डोंट्स. तत्वज्ञान तत्वज्ञानाच्या ठिकाणी असतं, पण तिथपर्यंत आपण कसं पोहोचायचं याचा मार्ग सांगायला पाहिजे ना. असे जा, असे जा, असे जा, इथे जाऊ नका. आम्ही पुण्यात पत्ता असा सांगतो. कोणी पत्ता विचारला, बघ आम्हाला आमका बापटांकडे जायचं आहे. हां ठीक आहे, हे असे दिसतंय, हा रस्ता जातोय, बरं समोर तिकडे ग्राउंड दिसतंय, हो त्या ग्राउंडच्या डाव्या त्याला गणपतीचं मंदिर दिसतंय, तिकडे जायचं नाही आहे तुम्हाला. नाही तर येडं तिकडे फिरून येते हो. असं मग त्या ग्राउंडवरती एक मारुती मोटार उभी आहे. हो, मारुती मोटारचं तोंड कुठे कळतंय? हां कळतंय. त्याच्याबरोबर एक खांब आहे वरती, समोर एक इलेक्ट्रिकचा खांब आहे. हो, त्याच्यावरती इलेक्ट्रिकची ट्यूब लावलेली आहे, तो दिवा लावलाय. त्याच्यावर एक कावळा आहे. त्या कावळ्याचं तोंड ज्या खिडकीकडे आहे ती बापटांची खिडकी आहे. काय म्हणून मी सज्जनगड सोडला, ते पुन्हा निवडलं एवढ्या करता. गंमत सोडून द्या, असं काही नसतं, विनोद करतोय. असं सांगितलंय बरं आहे की काय करू नये आणि काय करावं. ऐका, थोडं नाम गाऊया आणि या उपदेशामध्ये उतरूया. फार सुंदर आहे हा उपदेश. कपिल गीता म्हणतात याला. कपिल गीता समर्थ संप्रदायामध्ये कपिल गीतेला फार महत्व आहे. का? समर्थ जेव्हा 23 वर्ष बाहेर राहिले आणि घरी आले त्यावेळेला आईला कपिल गीता समजावून सांगितली आणि आईला साक्षात्कार करवून दिला, रामरायाचं दर्शन करवून दिलं आणि मग समर्थ तिथून निघाले. म्हणून कपिल गीता मुलांनी आईला सांगितलेली गीता आहे बरं का. सगळ्यांनी नाम घ्या माझ्या बरोबर, माझ्या पाठोपाठ. नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण. बोलिए नारायण. ओ नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण. श्रीमन्नारायण नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण हरि बोल. नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण 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 श्रीमन्. ओ नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण श्रीमन्. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. आई, ज्याला बाबांनी बोध असं म्हटलं, यथार्थ बोध म्हणजे ज्ञान, तो बोध आपल्याला व्हावा याकरता मनुष्याचं जीवन
एका विलक्षण शिस्तीचा असावा आणि तेही सहज शिस्तीचा असावा. फार ओझं घेऊन चाललोय अशी शिस्त नसावी. पण काही लोकांच्या शिस्तीचा लोकाला ताप होतो. असं नाही होता का? सहज सहज वेळेवर उठावं, सहज वेळेवर आवरावं, खूप प्रयत्नपूर्वक. परवा एक माझा मित्र सांगत होता की इतके आमच्या घरातले लोक विचित्र आहेत. म्हणला किती वाजलेत विचारायला मला उठवलं. बंड्या उठ उठ, बघ किती वाजले, किती. आई तू बघ ना ग. आपल्या शरीराच्या आतमध्ये असणारा आपला शत्रू म्हणजे आळस. आतमध्येच असतो. आलस्यानाम मनुष्येण म्हणाले, आलस्य ही मनुष्याणाम शरीरस्थो महारिपू. आलस्य ही मनुष्याणाम शरीरस्थो महारिपू. आतमध्ये असणारा शत्रू. सहजता, सहजता हे वाक्य लक्षात ठेवाल. कुठल्याही गोष्टीमध्ये सहजता पाहिजे. ओझं नाही होता कामा. या कधी काय करावं हे सांगतात. खरं म्हणलं तर लिहून घ्या बरं का. किंवा रेकॉर्डिंग चाललंय तेव्हा ऐका. मला लिहून न घेणाऱ्या लोकांबद्दल खूप आदर वाटतो. केवढी त्यांची स्वतःच्या बुद्धीवर निष्ठा असते. स्वधर्माचरणं शक्त्या विधर्माच्च निवर्तनम दैवाल्लब्धेन संतोष आत्मविच्चरणार्चनम ग्राम्यधर्म निवृत्तिश्च मोक्षधर्मरतिस्तथा मितमेध्यादनं शश्वत् विविक्तक्षेमसेवनम् अहिंसा सत्यमस्तेयं यावदर्थ परिग्रहः ब्रह्मचर्यं तपश्शौचं स्वाध्याय पुरुषार्चनं मौनं सदासन जयः धैर्यं प्राणजयः शनैः प्रत्याहारश्चेन्द्रियाणां विषयान् मनसा हृदि स्वधिष्ण्यानामेकदेशे मनसा प्राणधारणं वैकुण्ठलीलाभिध्यानं समाधानं तथात्मनः एतैरन्यश्च पथिभिर्मनो दुष्टमसत्पथं बुद्ध्या युञ्जीत शनकैर्जित प्राणो ऋतन्द्रिया शुचौदेशे प्रतिष्ठाप्य. बरंच आहे. नियमावली सांगितली कसं माझं जीवन असावं. पहिली गोष्ट स्वधर्माचरणं शक्त्या. आपली सगळी कर्तव्य वेळच्या वेळेला आणि उत्तमात उत्तम बजावावीत. मोक्षभिक्षा फार लांब आहे. माझी कर्तव्य मी नीट केली पाहिजेत. स्वधर्माचरणं शक्त्या. आपल्या शक्तीप्रमाणे आपलं स्वधर्माचरण केलं पाहिजे. धर्म म्हणजे कर्तव्य. धर्म म्हणजे भस्माचे पट्टे ओढणं नव्हे. तो एक छोटासा भाग आहे. आपण बऱ्याचदा रिलिजनला धर्म म्हणतो. रिलिजन हा शब्द उपासना वाचक आहे. तो धर्मवाचक नाही. धर्म म्हणजे ड्युटी. शब्द आहेत ना, मातृधर्म, पितृधर्म, पुत्रधर्म. मग काय म्हणाल इंग्लिशमध्ये? रिलिजन ऑफ फादर, रिलिजन ऑफ मदर असं म्हणाल का? धर्म शब्दाला इंग्रजीमध्ये इक्विव्हॅलंट शब्द नाहीये हो. असं प्रत्येक भाषेचं असतं. प्रत्येक भाषेमध्ये काही असे वर्ड असतात की त्याला दुसरा भाजणीचं थालपीठ म्हणा बरं इंग्लिशमध्ये. पुलंनीच एकदा विनोद केला. म्हणले आमची ठकू भाजणीचे थालपीठ खूप छान करते. इंग्लिशमध्ये करून दाखवा म्हणले. तुपाला इंग्लिशमध्ये शब्द नाहीये कारण त्यांच्या काकाकडं नाहीये. इथं बसलो म्हणून मी काका म्हणालो. चुकीचं नाहीये. त्यांच्याकडे तो पदार्थ नाहीये ना. मला इंग्रजीची थट्टा नाही करायची. इंग्रजीत पण काही शब्द असे असतील की ज्याला आपल्याला मराठीत सांगता येणार नाही. 10 शब्द बोलल्यावर त्याचा अर्थ होईल असं होणारच आहे. म्हणून धर्म शब्द याचा अर्थ माझी ड्युटी, माझं कर्तव्य. आणि कर्तव्य ही 2 प्रकारची असतात. एक आश्रम कर्तव्य आणि एक वर्ण कर्तव्य. आश्रम म्हणजे वयोगटाप्रमाणे असणारं कर्तव्य आणि वर्ण कर्तव्य म्हणजे समाजाकरता करायचं कर्तव्य. समजा ब्रह्मचारी आहे, ब्रह्मचर्याश्रम, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम आणि संन्यासाश्रम 4 आश्रम. हे पुढे सविस्तर येणार आहे. 15व्या अध्यायातले काही अध्याय शेवटचे आहेत 12, 13, 14. माझ्या कामामध्ये जर मी बिनचूक नसेल ना तर ध्यानात लक्ष लागणार नाहीये. हे लक्षात घ्या.
पोळी करणं माझं काम आहे. उदाहरण घ्या बरं. आता दुसऱ्याच्या कामात लुडबुड करायची नाही आणि आपल्या कामात आपण कुचराई करायची नाही. आणि इतकं मनापासून करायचं काम. साधं मला झाडून काढायला सांगितलं, म्हणजे माझं कर्तव्य आहे आता ते. इतकं चकचकीत झाडून काढावं की झाडून बाहेर काढलं जातं आणि स्वच्छता आत होते. आपल्याला अनेकदा याचा अनुभव येतो बघा. काम मनापासून केलं ना की त्या दिवशी बरं बरं वाटत असतं बघा, कधीतरी केल्यामुळं. मला याच्यात वेळ घालवायचा नाहीये, पण आपल्या संस्कृतीवर टीका करण्यापूर्वी संस्कृती समजून घ्या. माणसं आज अनेक विचारवंतांनी संतांवर, आपल्या संस्कृतीवर टीका केली आहे की संतांनी समाजाला टाळकुटेपणा शिकवला आणि देवभोळं बनवलं, अंधश्रद्धा वाढवली. असं नाही झालेलं. आपण तुकाराम वाचा, आपण रामदास वाचा. तुकाराम महाराज सांगतात, साहोनिया टाकी घाये पाषाण देवची झाला पाहे, तयारीती दृढ मन करी साधा या साधन. टाकीचे घाव सहन केले तेव्हा त्या दगडाला देव पण आलं. तसे तुम्ही सहन करा म्हणजे मोठे व्हाल. हे तुकोबांनी अभंगात सांगितलंय. टाळकुटेपणा नाही शिकवलेला. तेवढं करून तुम्ही समाधानी होणार नाही म्हणून टाळकुटानंतर. आता हे सगळ्यात मोठे होतात ना, पण अल्झायमर होतो ना. जे कथा कीर्तन प्रवचनाला नेहमी जात नाही त्यांचं शेवटी हेच आहे. अध्यात्म श्रवणात जे लोक नाहीत ना ते यशस्वी असतात, पण शेवटी आत्महत्या करतात ना. मी सुशांतचं परवा सांगितलं, कितीतरी लोक होऊन गेले. हेमल कसाला चांगलं काम करणारे लोक आहेत ना, समाजसेवा करणारे, पण त्या सुनेने आत्महत्या केली की नाही. नावं घेत नाही मी कुणाची. ते सगळं परिपूर्ण नाहीये. परिपूर्णतेकरता तुम्हाला कृष्णाकडेच यावं लागेल. पण तेही सांगितलेलं आहे, हे मला सांगायचंय. आणि उत्तम कर्तव्य करावं. आज समस्या अशी आहे, माणसाला असं वाटतं तिरुपतीला बालाजीला जाऊन तिथे लाखभर रुपये दिले की तो तिरुपती कृपा करेल आणि नवीन टेंडर मिळवून देईल. नाही, तुम्ही तिरुपतीला आयुष्यात जाऊ नका. इथून स्मरण करा, त्याला गेलं. पण स्वतःचं कर्तव्य उत्तम करा. त्याचा परिणाम असा होतो, तिरुपती खुश होतो. आज समाजामध्ये भक्तीची किंवा देवदेवची संकल्पना बदलत चालली आहे. महाभारत एवढ्या करता कितीतरी अध्याय खर्च करतं. गीतेतला प्रसिद्ध श्लोक आहे, स्वे स्वे कर्मण्यभिरत संसिद्धीम लभते नरः. स्वतःच्या कामामध्ये जो प्रामाणिक असतो त्याला सगळ्या प्रकारच्या संसिद्धी, नुसत्या सिद्धी नाही, योग्य त्या सिद्धी त्याला योग्य असणाऱ्या प्राप्त होतात. म्हणून ते पहिल्यांदा सांगितले, स्वधर्माचरणम शक्त्या विधर्माच्च निवर्तनम. जे करायचं नाही, विधर्म म्हणजे जे करू नये ते, जे करू नये ते टाळायचंच. दुसरी गोष्ट, मी नाही करणार आहे, मी प्रवचन कीर्तन करतो, मी व्यसन नाही करता कामा. नाही तर डॉक्टर लोकाला सांगतो स्वतः सिगारेट ओढतो. नाही चालणार ना तसं. तो विधर्म करतोय, हे चुकीचा वागतोय. कारण नियम नाही. मी डॉक्टर आहे म्हणजे काय, माझी यमाची ओळख आहे. नाही चालणार असं. जर कल्याण व्हावं वाटत असेल तर चाललंय, बरं का. नाही तर चाललंय ते चालू द्या, त्याच्याबद्दल काही नाही. पुढे सांगतात, दैवा लब्धेन संतोष. जीवनामध्ये पूर्वी जे कर्म करून ठेवलेलं आहे ते आज प्रारब्ध रूपानं दैव म्हणतात त्याला. देवानी दिलेलं. द वर एक वेलांटी, एक मात्रा आली तर देव आणि दोन आल्या तर दैव. पण देवाच्या अवतारानं सुद्धा दैव चुकलेलं नाहीये, लक्षात घ्या. हे तर आम्हाला कळत नव्हतं का काय सीता असं असं होणार आहे. सीतेला सांगायचं, बाई मी ते मृगाच्या मागं पळतोय, तू पण माझ्या मागं, लक्ष्मण आपण तिघही जाऊया. थोडं अंतर राहिलं असतं. रामांच्या एवढे फास्ट पळाले नसते. लक्ष्मण आहेच आहे भोवती, आपण धावूया, इथे थांबू नकोस तू. मला शंका वाटते, का नाही म्हणले. मला कळते ते रामानं कळत नव्हतं का. मला कळते ते कृष्णानं कळत नव्हतं का. म्हणून दैव प्रारब्धामध्ये जे आलेलं आहे ना समोर, त्याचं स्वागत आनंदानं करावं. कारण माणसं प्रारब्धाशीच फार भांडत असतात, सारखे रडत असतात. यांचा स्वभाव असाच आहे, यांचा स्वभाव असाच आहे, यांचा स्वभाव असाच आहे. कीर्तन प्रवचनाला जाणारी स्त्री असं कधी म्हणणार नाही. किंवा उलट. फक्त नवरा बायकोचा मुद्दा नाही सांगत आहे मी, एकूण देहाबद्दल, आर्थिक परिस्थितीबद्दल काहीतरी सारख्या रोज तक्रारी. कधी बघा त्यांचे चेहरे. पण व्यवस्थित असतं. दुपारी श्रीखंड आणलेलं असतं.
2 ते 4 झोप झालेली असते, आमच्या पद्धतीनं 1 ते 4. सगळं उत्तम असतं तरी चेहरा असा का हो? म्हणले मुलाला 90 मार्क पडले, 99 मार्क पडले. मग कमी का 99 मार्क? अहो गरीबाचे 3 मुलं पास झाली असती म्हणले. रोज तक्रारी, आणि या तक्रारीमुळे आत्महत्या वाढल्यात बघा. आत्महत्या करणार काही गंमत म्हणून चला आत्महत्या करूया, काय असतं ऍक्च्युली बघूया, असं नसतं. कशाबद्दल तरी त्याची तक्रार आहे. तिसरा महत्वाचा मुद्दा सांगितलाय, जीवनात जे आहे बदलायचा प्रयत्न करा, नो डाऊट, पण जे बदलणं शक्य नाहीये ते अडॉप्ट करा. हे असंच असणार आहे, मी ते मान्य करतो. संपला, क्लोज करून टाकायचा तो विषय. म्हणजे साधनात लक्ष लागतं हो. तर कधी साधन करणार? काहीतरी रोज तक्रार, कुटकुट 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 चालूच असतं. नाही, तुकाराम महाराजांची बायको कजाग होती असं वर्णन आहे. वाटेल ते बोलायची, कसंही बोलायची, त्यांना वाढल्याशिवाय जेवायची नाही, बरोबर आहे. पण म्हणजे तुकोबांचा अभंगच आहे की आपण ऐकला असेल, अभंग महाराजांचा आहे. तुकोबाची कांता, तुकोबाची कांता सांगे लोकापाशी, तुकोबाची कांता सांगे लोकापाशी, जातो खुळा तुक्या पंढरीसी, जातो खुळा तुका पंढरीसी, जातो खुळा तुक्या पंढरीसी. तुकोबाची कांता सांगे लोकापाशी, तुकोबाची कांता सांगे लोकापाशी, तुकोबाची कांता सांगे लोकापाशी, जातो खुळा तुक्या पंढरी, जातो खुळा तुक्या. उटकीच विणा तिला 2 तारा, विणा फुटकी आहे म्हणले त्याची, माझ्या नवऱ्याची, खुळय खुळय, तिला 2 तारा, घ्यारी यर झाला पंढरीसी, तुका म्हणे कांते आईसे न करावे, शरण जावे विठोबासे. पण कुठली तक्रार नाही. बरं झालं देवा, अभंगच आहे, मी माझ्या बद्दलच बोलत नाही. बरे झाले देवा बाईल कर्कशा, बरी ही दुर्दशा जनामध्ये, बरे झाले देवा निघाले दिवाळे, बरी या दुष्काळे कृपा केली. बरं झालं, बरं झालं, बरं झालं. हा अभंग ऐकल्यावर का एकदम, हा अभंग ऐकल्यावर एकदम असं आश्वस्त वाटतं की नाही? गंमत सोडून द्या, मला नवरा बायको आहे उदाहरण नाही द्यायचं, मला सांगायचं काही जीवनात, कारण तक्रार बंद झाल्याशिवाय तो ध्यान कसं लागणार हो? त्याला बसले अमुक 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 असं नाही. म्हणून तिसरा मुद्दा, दैवाल लब्धेन संतोष, आत्मविद चरणार्चनम. आत्मज्ञानी संतांच्या चरणाच्या पायाचा असणाऱ्या धुळीचा अभिषेक डोक्यावर करून घ्या. ये बात है. नुसते सत्संग नाही सांगितला, चरणार्चनम. किती निम्न व्हा तिथे संतांकडे. नुसती सत्संगाची नुसता सत्संग झाला तरी उपयोग आहे, पण झटकन प्रगती व्हावी वाटत असेल तर संतांच्या चरणाच्या पायाची धूळ डोक्यावर. तुकोबांचा प्रसिद्ध अभंग आहे, संतांची या गावी प्रेमाचा सुकाळ, नाही तळमळ दुःखलेश. तेथे मी राहीन, तेथे मी राहीन, होऊनी याचक. तेथे मी राहीन, होऊनी याचक.
याचक तेथे मी राहीन होऊन याचक घालतील भीक तेची मज संतांची या गावी प्रेमाचा सुकाळ संतांची या गावी प्रेमाचा सुकाळ झालो त्यांचा म्हणून भिकारी झालो त्यांचा भिकारी झालो त्यांचा संतांची या गावी प्रेमाचा सुकाळ संतांची या गावी संतांची या गावी पहिल्यांदाच म्हटलं गाणा विषय आम्हाला दिला नाही देवाने. काही लोकांना देव गाळा देतो आणि काही लोकांना घसा देतो, पण हे दोघं इतके चांगले आहेत म्हणजे चौघही, त्यामुळे जरा धाडस. मला त्यातलं मर्म काय सांगायचंय, आई संतांच्या इथे इतकं निम्न पातळ भिकारी म्हटलंय तुकोबाने, मी भिकारी झालो तिथे. विचार करावा आपला. आपण अनेकदा संतांच्या दर्शनाला जातो किंवा संतांच्या समाधीच्या दर्शनाला जातो. लोकांशी तसं वागलं पाहिजे असं नाही तिथल्या, पण त्या समाधी समोर किंवा त्या महाराजांसमोर मी उभा राहतो तेव्हा भिकाऱ्याचं फिलिंग मला येतं का आतमध्ये. समर्था कृपा कर. अभिनय करून दाखवायचा नाहीये लोकांना, इतर कोणाला कळताही कामा नाही. अंतःकरणाची दशा अशी बनवता येते. समर्थांना कधी कृपा कधी वाटेल हो करावी, तुकोबांना कधी वाटेल, ज्ञानोबांना कधी वाटेल या बाळावर कृपा करूया. तुकोबा सांगतात म्हणून भिकारी झालो त्यांचा. मला खूप वेळा वाटतं या 23 मुद्दे आहेत त्यातला सगळ्यात महत्वाचा मुद्दा माझ्या मतानं, माझं मत पटलं तर घ्या नाही तर नका घेऊ, सोडून द्या. सगळं पटलं पाहिजे असं काही नाही. सगळ्यात महत्वाचा मुद्दा सत्संगामध्ये एक दीनता धारण करणं, दीनपणा धारण करणं. महाराज करा कृपा हो. आणि जर जमलं तर काम होतं. एक मुलगा, मी अनेकदा ही गोष्ट सांगतो, विवेकानंदांच्या दर्शनाला गेला. विवेकानंदांनी सगळ्यातनं संन्यास घेतला होता, बंद करून टाकलं होतं सगळं जगाशी व्यवहार, पेपर सुद्धा वाचायचे नाही. भगिनी निवेदिता केव्हा तरी सांगायला यायची, स्वामीजी बहुतेक आता देशाला स्वातंत्र्य मिळणार. ते म्हणले सांगू नको आता मला, मी माझ्या निर्विकल्प समाधीच्या चावीच्या त्या किल्लीच्या शोधात आहे जी गुरुदेवांनी काढून घेतली होती ठाकूरांनी, आणि कायम एकांतात बसायचं. अन्न बंद केलं. 39 लाईफ म्हणजे 39 वर्षाचे होते बरं का फक्त, आणि देले नंतर देह ठेवला त्याने. त्यापूर्वी निर्विकल्प समाधी लावली, सगळं बंद केलं, फक्त फळं खायचं एखादं खाल्लं तर, आणि ते फळे असं आणून ठेवायचं. कुणाशी बोलायचं नाही, इंटरॅक्शन कुणाशीच नाही, कारण तेवढी बहिर्मुखता नकोय मला आता. अनेक मुलगा दारात जाऊन उभा राहिला, मला स्वामीजींचं दर्शन घ्यायचं. तरुण मुलगा शिकलेला, परदेशात जाऊन शिकून आलेला, मला स्वामीजींचं दर्शन घ्यायचंय कलकत्त्याला बेल्लूर मठात, मला दर्शन घ्यायचंय. भगिनी म्हणाले नाही होणार दर्शन तुम्हाला आता. रोज सकाळपासून संध्याकाळपर्यंत पायरीवर बसून राहायचा हो, मला दर्शन घ्यायचंय. भगिनींना त्याची दया आली, निवेदितांना. ते म्हणले बाबा रे तुला बोलता येणार नाही त्यांच्याशी इंटरॅक्शन, त्यांना त्यांची तुझी भेट होणार नाही निश्चित, पण स्वामीजी संध्याकाळच्या वेळेला तिथे राहायला होते. वरचा हॉल आहे, त्या हॉलमध्ये येरझाऱ्या घालतात. खिडकीतनं कदाचित तुझ्याकडे पाहिलं तर तीच कृपा समज.
बोलणार नाहीत, कारण त्यांनी बंद केलंय. केव्हा तरी हे करावंच लागतं, लक्षात घ्या. केव्हा तरी जगाशी इंटरॅक्शन बंद करून अंतर्मुख व्हावं लागतं. ठाईच बैसोनी करा एकचित्त आवडी अनंत आळवावा. या प्रपंचात मी रमत राहीन, सगळ्यात बरोबर राहीन, आणि तरी देव दिसेल नाही दिसत. की जर परमार्थ करायचा असेल तर परमार्थ एकांतातच करायला लागतो, आणि असे ते करतायत. आणि हा मुलगा इथे 15 दिवस बसला, तिथे महिनाभर रोज जाऊन सकाळ जाऊन संध्याकाळपर्यंत तिथे बसून राहायचं. त्या खिडकी जिथनं दिसते असे गज होते, जुने गज असायचे ना असे. आणि महिनाभर त्याच्या त्या ह्याला यश आलं. जगदंबेनी जणू कृपा केली, स्वामीजींना जणू बुद्धी दिली, खाली बघ. म्हणजे प्रतिक्षिप्त क्रिया म्हणून त्यांनी सहज पाहिलं हा मुलगा कोण आहे असं पाहिलं. बोलले काही नाहीत, पटकन आत धावत गेले. एक लोखंडाचा गज घेतला, लोखंडाचा तुकडा, आणि वरनं खाली टाकून दिला. हा मुलगा कलकत्त्यापासून जवळच जिथे त्याला आपली कंपनी काढायची होती तिथे आला. ती फर्नेस लोखंडाची पेटवली आणि त्यात पहिला तो गज टाकला. ती कंपनी अजून बंद पडली नाही. त्या गावाचं बिहार मधलं नाव आहे टाटानगर. मी तिथं कीर्तनाला जाऊन आलो. जमशेदजी टाटा. एक लोखंडाचा तुकडा, सत्संगाचा किती मोठा परिणाम होतो यू कांट इमॅजिन. फक्त तो खरा संत पाहिजे एवढं मात्र आहे. संत आडनावाचा नव्हे नुसता. आई आत्मविद चरणार्चनम ग्राम्य धर्म निवृत्तिश्च. ग्राम्य धर्म म्हणजे क्षुद्र प्रकारच्या इच्छा. ग्राम्य धर्म सांगितले शुकदेवांनी, म्हणजे गावठीपणा थोडक्यात. नाही का असं असं बघून असे चालवतात गाडी बघा, ते बघून दुसऱ्याला प्रेरणा होते. हे ग्राम्य धर्म आहे. हे काय पद्धत आहे का? कुठलं चुकीचं वागायचंच नाही, चुकवची नाही समर्थ म्हणाले. ते सिगारेट माणसं ओढून उभे असतात, काय करतात तो आपणही ओढून बघूया. ग्राम्य धर्म निवृत्तिश्च मोक्ष धर्म रतीस्तथा. मला मोकळं कसं होता येईल, मोक्ष म्हणजे मोहाचा क्षय, हे कसं करता येईल, त्याच्याकरता कर्तव्य करावीत. मितमेध्यादनम शाश्वत. आहार सात्विक आणि परिमित असावा. मितमेध्यादनम, मोजकं खावं आणि ते सात्विक खावं. चांगले झालेत म्हणून नाही. पुढे सांगतात विविक्त क्षेम सेवनम. एकांतवास, एकांताचा अभ्यास करावा. ज्याला परमार्थात पुढे जायचंय त्यानं केव्हा तरी खोली बंद करून शांत बसावं, डोळे मिटून. काय करू, काही करायचं नाही, हेच करायचं, ते सगळ्यात अवघड आहे. काहीतरी करावंच वाटतं. चाळा करतो मनुष्य. प्रवचनाला बसतात ना लोक, असे सतरंजीच्या दोऱ्याच काढतात. कोणीतरी ते रामदास बाबांचं प्रवचन ऐकून आला, पूर्ण प्रवचनभर असं करत होता. मग म्हणलं का नाही, म्हणले त्यांनी सांगितलंय असं नखावर नख घासली की केस काळे होतात. माझे पांढरे व्हायची वेळ आली ते बघून बघून. गंमत गंमत नाही करते मी, खरोखर आपलं अंतःकरण इतकं आपण चंचल करून टाकलंय, ते देहावरती परिणाम करतं. शांत बसून बघा एकदा 15 मिनिटं. अधिकारी लोक असतील बरं इथे, मी काही अपमान करत नाही, पण आज चांचल्य हीच माणसाची वृत्ती झाली. जरा 2 मिनिटं मिळाली की काढला मोबाईल, 2 मिनिटं मिळाली की. केव्हा तरी एक कर्तव्य असेल तर केलं पाहिजे ते. केव्हा तरी 10-15 मिनिटं दिवसभरात काही नाही, बुबळू सुद्धा हलवायची नाही. कारण असं करतात म्हणजे असं 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 होतं. त्यांनी सांगितलं एकांतवासा. पुढची गोष्ट अहिंसा. काया वाचा मनाने कधी कुणाला दुखवू नका. शरीराने दुखवणं म्हणजे शारीरिक अहिंसा आहे. वाणीनं दुखवणं, आज काय भागवताला वाटतं, आज कुठं सूर्य उगवला, गंमत करा, गमतीला प्रॉब्लेम नाही. पण टोचून टॉर्चर करण्याकरता बोलतात माणसं. अनेक बॉस मी पाहिले तसे एम्प्लॉईजला बोलतातच. आपल्या लक्षात येईल मला काय म्हणायचं. खूप कठीण होतं एम्प्लॉईजला छळल्याशिवाय. अनेक शिक्षक, प्रोफेसर, शिक्षक म्हणजे साधे नव्हे, प्रोफेसर्स
आपल्या विद्यार्थ्यांना त्रासच देतात. त्यांनी ती केलेली हिंसा वाया जाईल का? केव्हा तरी ते त्याच्या उरावर बसणारच आहे. कारण त्यांनी पण पूर्वी भोगलेलं असतं, काहीतरी असं असतंच. आणि मनातही वाईट येऊ देऊ नये. कुणाचं वाईट व्हावं असं मनातही येऊ देऊ नका. मानसिक हिंसा आहे. माझ्या मनामध्ये कोणी प्रवेश करावा हे किती चुकीचं आहे. मी नाही कोणाला प्रवेश करू देणार. इग्नोर, दुर्लक्ष करा. लोक असं वागणारच आहे. लोक तसे काय वागतात कारण ते तसे आहेत. हे बघा, साधा मुद्दा सांगतो मी आपल्याला. एखादा मनुष्य खाली पडलाय किंवा खाली आहे आणि त्याला वरती घ्यायचं आहे. कोण त्याला वरती घेईल सांगा? कोण त्याला वरती घेईल? वरती आहे तो. आणि कोण त्याचे पाय ओढेल? खाली आहे तो. लगेच तुम्ही पुढे नका नेऊ, खालनं वरही ढकलता येतो. दृष्टांत तेवढ्यापुरता घ्यायचं आणि पुढे जायचं. पुढे सांगतात सत्यमस्तेयम, सत्यम, सच्चेपणा. सच्चेपणा, साधेपणा. सत्य म्हणजे साधेपणा सांभाळा. साधा जो मनुष्य असतो ना त्याला खोटं बोलायचा प्रश्नच येत नाही. आहे ते असं आहे. अस्तेय म्हणजे चोरी वर्ज. श्रीराम जय राम जय जय राम. 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 स्तेन म्हणजे चोर, स्तेय म्हणजे चोरी, अस्तेय म्हणजे हा नय तत्पुरुष समास आहे. एखादी गोष्टी नाकारायची असेल तर हा उपसर्ग लावला जातो. अस्तेय म्हणजे कधी चोरी नाही करू. चोरी नाही करू म्हणजे आपण काय चोर आहोत का? नाही. पण जाता जाता स्क्रू दिसतोय, उचला, घरी कुठेतरी लावायला होईल. तो माझा नाही आहे ना. जे माझं नाही आहे ते मी स्वीकारता कामा नये. तुम्हाला विचारलं तिथं कोणी झाडणारा म्हणजे घेऊ का रे स्क्रू? तो म्हणला हो. मॅनेजमेंट मधला म्हणला हो. मग चोरी नाही होत. एवढीशी छोटीशी गोष्ट सुद्धा ताप देते. अहो, टेंबे स्वामी महाराजांची कथा सांगतो मग चहाला थांबूया. स्वामी महाराजांची समाधी लागाली. मग अशी निर्विकल्प सविकल्प विषय झालाय. निर्विकल्प समाधी लागत नसे म्हणून बडोद्याला होते महाराज. तेव्हा त्यांनी दत्त महाराजांना प्रश्न विचारला. टेंबे स्वामींचे गुरु डायरेक्ट दत्तात्रेय होते. दत्तप्रभूच मार्गदर्शन करायचे योगातलं सगळं. महाराज माझे 7.5 पायऱ्या झाल्या. 8 योगान 8 पायऱ्या आहेत ना त्या. यमनियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी. समाधीमध्ये 2 टप्पे आहेत, सविकल्प आणि निर्विकल्प. म्हणजे लागली असं वाटतं ती सविकल्प आणि कळतच नाही ती निर्विकल्प. घट्ट झोप कशी लागते? लागली कळतं का? लागते 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 असं कळतं इतक्यात चहाची वेळ येते असं. ती सविकल्प समाधी. आणि एकदम प्रसादालाच उठला शेवटी. म्हणले उठा, संपलं प्रवचन. कळाय करता सांगतो मी. समाधी आणि झोप याच्यामध्ये साम्य खूप आहे. हे वाक्य लक्षात ठेवाल. समाधीचा ज्याला अभ्यास करायचा आहे त्यांनी झोपेचा अभ्यास करा. विनोद करत नाहीये. विनोद फक्त नटवतोय विनोदानी प्रवचनाला. झोप लागताना जमतंय का बघा, स्वतःला पकडता येतंय का? झोप जेव्हा लागत असते क्लिक असं होतं ना तेव्हा जमतंय का? कारण जागा होताना नाही जमणार, कारण एकदम फटकन जागेच होतो आपण. असं अभ्यास करणारे लोक आहेत बरं का. अशी झोप लागायला लागली काय होतं नेमकं असा विचार करायचा. एक तर लागत नाही आणि लागली तर कशी लागली कळत नाही. आधी प्रयत्न करा. म्हणजे आधी झोपेपर्यंत मी सांगतोय हे लक्षात राहतंय का बघा. परमार्थ अवघड या करताय बरं का. पण करणारे लोक आहेत म्हणून मी बोलतोय बरं. अपमान नाही करत मी, अवमान करत नाही कोणाचा. तर ती लागायची नाही. तर दत्तप्रभू म्हणाले, वासुदेवा तू गृहस्थाश्रमी असताना एका वाण्याकडून 6 आण्याचं काही आणलं होतं. 6 आणे डाळ, तांदूळ, रवा, तूप, साखर वगैरे काय ते राहिलेच द्यायचे. विसरले हो. गडबडीत सगळं झालं. नंतर ते कधीतरी विसरले गेले. नंतर ते प्रवासाला निघाले, हिमालयात गेले, मुलगी त्यांना झालेली गेली, त्यानंतर
बायको गंगाखेडला असताना गेली आणि 15 दिवसात अनाश्रमीनं तिष्ठेत म्हणून लगेच संन्यास घेतला. 15व्या दिवशी संन्यास घेतला बरं पत्नी गेल्यावर. पण विधूर राहू नये, अनाश्रम झाला ना तो, आश्रमात पाहिजे कुठल्या तरी, आणि लगेच संन्यास घेतला. आणि त्यामुळे या गडबडीत राहून गेलं. 30 वर्ष साधन केलं, दत्तप्रभू प्रकट होत असत, पण 6 आण्याकरता मोक्ष लांबला होता. मग निघाले तिथून चालत. संन्याशांनी ह्याच्यात बसू नये वाहनात म्हणून चालत निघाले तिथून. 15 दिवस महिन्याभरात मणगावला गेले. तिथे गेले आणि दुकानात गेले आणि 6 आण्याचा व्याजासह त्यांनी काही रुपये 2 रुपये असतील ते दिले. काय प्रश्न पैशाचा नाही आहे, प्रश्न आपलं नाही आहे ते राहिलं याचा आहे. आणि तो म्हणला हो नको, ते माझ्या वडिलांनी कारण तारीख सांगितली दत्तात्रयाने तिथी की या तिथीला घेतले होतेस तू. आणि बरोबर त्या डायरीत सापडलं ना 6 आण्याचे अमुक अमुक घेतले, डाळ तांदूळ अमुक. पण त्याच्यावर अशी काट मारली होती त्यांनी, तो जो कोण होता दुकानदार, कारण त्याचा मुलगा तेव्हा होता, याला 30 वर्ष होऊन गेली होती. तो म्हणला माझ्या बाबांनी काट मारली त्याच्यावर आणि लिहिलं या व्यक्तीने संन्यास घेतले असल्यामुळे याचे पैसे माफ केले आहेत. दरवर्षी किती वर्ष ओढणार होते कॅरी फॉरवर्ड. ते म्हणले तुझ्या बापानी माफ केलेत, माझ्या बापानी नाही केलेत, घे. आणि म्हणतात महाराजांची तिथे दुकानातच उभ्या उभ्या समाधी लागली. काय असेल होय. म्हणून जितक्या जमेल तितक्या लवकर हे सगळं करावं. आणि अशा पद्धतीने जर मनुष्य वागायला लागला ना आई, तर त्याची समाधी कधी लागते कळत नाही. पुढच्या काही गोष्टी राहिल्यात आणि सांख्ययोगाचा मुख्य मुद्दा राहिलाय, त्याचा विचार आपण चहा पिल्यानंतर करूया. नंतर जडभरच सांगायचे आहेत मला आणि मग आपण थांबू. असो. गोपाल कृष्ण भगवान की जय.